नमस्कार. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मी अशोक भागवत यांना विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्यांना मंचावर घेऊन यावं. पुन्हा एकदा नमस्कार. वाङ्मयीन युगांतर आणि श्रीपू भागवत या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहोत. सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. संहिता ते ग्रंथमुद्रण अशा सगळ्या पातळ्यांवर साहित्याची निगराणी करणाऱ्या श्रीकृष्ण पुरुषोत्तम भागवत यांच्या कार्याची चिकित्सा करणारा हा ग्रंथ आहे. यातला चिकित्सा हा शब्द मी अतिशय जाणीवपूर्वक वापरते. 1943च्या सुमाराला मौस प्रकाशनाची धुरा विष्णुपंत भागवतांनी आपल्या खांद्यावर घेतली, म्हणजे श्रीपू भागवतांच्या थोरल्या बंधूंनी. त्यावेळेला महाराष्ट्रीयांमधील अंगभूत सुसंस्कारांचा आविष्कार आणि विकास करण्यास उपयोग व्हावा म्हणून असं उद्दिष्ट त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं. आधुनिक महाराष्ट्राची अभिरुची घडवणारी, तिला आकार देणारी अनेक विद्वान, कलावंत आणि रसिक मंडळी इथे मंचावर आणि प्रेक्षागृहातसुद्धा आज उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या साक्षीनं आज या ग्रंथाचं प्रकाशन होतं आहे. हा खरंच आनंददायी योग आहे. महनीय व्यक्तींची जन्मशताब्दी उत्साहानं साजरी करण्याचा आनंद असतोच एकीकडे, पण त्याच वेळेला त्या व्यक्तीच्या कार्याचं नेमकं विश्लेषण व्हावं, मूल्यमापन व्हावं, असं काम उभं करणं ही त्या व्यक्तीला वाहिलेली खरी आदरांजली, तो खरा स्मरणाचा उत्सव असतो असं वाटतं. असं काम या ग्रंथाच्या रूपानं व्हावं म्हणून श्रीपू भागवतांचे चिरंजीव अशोक भागवत यांनी ग्रंथाची कल्पना राजहंस प्रकाशनाच्या माजगावकरांच्या समोर मांडली आणि अर्थातच राजहंस प्रकाशनाची दमदार साथ त्यांना मिळाली. प्राध्यापक सुधीर रसाळ आणि प्राध्यापक वसंत पाटणकर यांच्यासारख्या बुजुर्ग अभ्यासकांनी या ग्रंथाचं संपादन केलं. मंचावरती हे सगळे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांना ग्रंथभेट देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी अक्षरधारा बुक गॅलरीच्या रसिका राठिवडेकर यांना विनंती करते. सुधीर रसाळ सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन आज होणार आहे ते ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार. तसंच एलकुंचवारांचं स्वागत अशोक भागवत यांनीही पुष्पगुच्छ देऊन करावं अशी त्यांना विनंती आहे. वाङ्मयीन महत्ता काय असते हे आपल्या कामातून दाखवणाऱ्या श्रीपूंशी थेट संपर्क असो किंवा नसो, प्रत्येक सुजाण मराठी वाचकाला श्रीपू माहीतच असतात. आजही माहीत असतात. त्यांच्या नावाचा दबदबा तो जाणून असतो. तसाच दबदबा आज साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रकाशक म्हणून दिलीप माजगावकर यांचाही आहे. ज्या सुसंस्कृततेचा उल्लेख मगाशी मी केला, ती सुसंस्कृतता, ती सुजनता आणि पुस्तक निवडीमधून दिसणारी मार्मिकता म्हणजे दिगमा. ग्रंथांची निगराणी आणि कालोचित अशी उत्तम वितरण व्यवस्था म्हणजे दिगमा. लेखकांना भेटण्यात, त्यांना त्यांच्या पुस्तकांची पहिली प्रत स्वहस्ते देण्याचा आनंद आणि समाधान मिळवणारा हा प्रकाशक आहे. संहिता संपादन हा जिव्हाळ्याचा आणि अंगीकृत धर्म मानणाऱ्या श्रीपूंवरच्या ग्रंथाचं प्रकाशन, निर्मिती राजहंस प्रकाशनाने करावी यामध्येही एक औचित्य आहे असं मला वाटतं. कारण राजहंसकडे साक्षेपी संपादकांची एक टीम गेली अनेक वर्ष काम करते आहे. त्यांची दक्ष नजर राजहंसच्या प्रत्येक पुस्तकावरून फिरलेली असते. आज नव्यानं या क्षेत्रामध्ये येऊ पाहणारे अनेक प्रकाशक संहिता संपादनाचा विचार आणि ग्रंथनिर्मितीमधला हा टप्पा महत्त्वाचा मानतात. हे श्रीपूंनी रुजवलेलं रोपटं आहे असं मला वाटतं. हे रोपटं किती अंगांनी बहरते हेही आपण सगळेजण जाणतो. नवचैतन्याचा सतत पाठपुरावा करणाऱ्या आणि साहित्य क्षेत्रात कलावादी दृष्टी रुजवणाऱ्या श्रीपूंवरचा हा ग्रंथ अतिशय भारदस्त आणि देखण्या स्वरूपात निर्माण करणारे राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांना विनंती आहे की प्रकाशक या नात्याने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आधी स्टेजवरून बोलण्याची मला मुळात मारामार, त्यात
मौजेचा कार्यक्रम, त्यात श्रीपूंचा कार्यक्रम, त्यामुळे माझ्यावरचा दबाव किती आहे तेवढं लक्षात ठेवा. समारंभाचे प्रमुख पाहुणे महेश एलकुंचवार, या ग्रंथाचे संपादक डॉक्टर सुधीर रसाळ आणि डॉक्टर वसंत पाटणकर आणि श्रीपूंचे चिरंजीव अशोक आणि मित्र. आता थोड्याच वेळात वंदना बोकील यांनी सांगितलेला ग्रंथ इथे प्रकाशित होईल. श्रीपूंच्या एकूण वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाचा, ज्याला आपण एक आढावा म्हणू, असा या ग्रंथाचं स्वरूप आहे. मी श्रीपूंच्या पुढच्या पिढीतला प्रकाशक आहे आणि एका प्रकाशन संस्थेने दुसऱ्या प्रकाशन संस्थेवर पुस्तकं काढण्याची आपल्याकडे तशी दुर्मिळ उदाहरणं आहेत. आणि त्यातूनही मला जे आवर्जून सांगायची गोष्ट अशी की मी श्रीपूंचा जवळचा मित्र नाही, मी मौज सत्यकथा परिवारातला नाही, श्रीपूंच्या अगदी अंतर्गत वर्तुळातलाही नाही. माझी आणि श्रीपूंची ओळख तशी खूप उशिरा झाली आणि भेटीसुद्धा तुम्ही म्हणाल तरी 5-7 भेटीच आमच्या झाल्या. काहीसे फोन झाले, काही पत्रव्यवहार मात्र आमच्या दोघात होता. आणि 30-40 वर्षाच्या आमच्या या दोघांच्या लांबून असणाऱ्या सहवासात मी मौजेच्या ऑफिसमध्ये फक्त एकदा गेलो, तेही मी वसंत सरवट्यांना भेटायला गेलो. तेव्हा श्रीपू तिथे नव्हते. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर जयवंत दळवींना जी कबूतर फडफडताना दिसायची तीही बघण्याचा योग मला कधी आला नाही. इतक्या नकारात्मक बाजू असूनही आमच्यात एक मात्र इतरांपेक्षा वेगळी अशी बाजू होती आणि ती म्हणजे श्रीपूंचे जणू काही बहिष्टर प्राण मानावेत इतके त्यांचे जिवलग असणारे मंगेश पाडगावकर आणि मी, हा आमच्यातला एक घट्ट विणीचा असा धागा होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या इतक्या मधल्या काळामध्ये मी श्रीपूंविषयी पाडगावकरांकडे आणि श्रीपू माझ्याविषयी पाडगावकरांकडे इतके बोललेलो आहोत की त्याच्यातून मला श्रीपू एक माणूस म्हणून, श्रीपू एक संपादक म्हणून, श्रीपू एक प्रकाशक म्हणून कसे होते, त्यांचे वाचनाचे विषय काय असायचे, त्यांचं संपादनाची पद्धत काय असायची, इतकंच नाही तर त्यांनी वेगवेगळ्या लेखकांशी जे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले ते कसे केले, ह्या सगळ्या गोष्टी मला पाडगावकरांकडून कळत होत्या. त्याच्या जोडीला एक गोष्ट मात्र होती, ती म्हणजे त्या काळातल्या मौजेच्या अनेक पुस्तकांचा मी इतक्या बारकाईने आणि इतक्या गंभीरपणाने अभ्यास केलेला आहे की तितका गंभीरपणा मी जर शाळा कॉलेजमध्ये दाखवला असता तर कदाचित मी मेरिटचा विद्यार्थी ठरलो असतो. इतका मला त्या पुस्तकांचा मी अभ्यास केलेला आहे, ज्याच्यातून मला श्रीपूंचे लेखनविषय, श्रीपूंचे लेखक, त्यांची संपादनाची पद्धत, इतकंच नाही तर अगदी मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत श्रीपू पुस्तकाचा कसा विचार करायचे, अगदी आतल्या टायटल पानांची मांडणी करताना टाईप कोणता वापरायचे, त्याच्यात अंतर किती ठेवायचे, इतक्या बारीक बारीक गोष्टींचा मी त्यांच्या पुस्तकातून अभ्यास केला. आणि हे सगळं करत असताना श्रीपू हे माझ्या एकूण 30-40 वर्षाच्या प्रवासात केंद्रस्थानी विचारांच्या कधी येऊन बसले हे मलाच कळलं नाही. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा अशोक भागवतांचा मला फोन आला की अशा अशा पद्धतीचा एक ग्रंथ करायचा आहे, त्यामुळे ज्यांचं काम बघून मी 30-40 वर्षांची वाटचाल केली त्यांच्यावरचा ग्रंथ प्रकाशित करून एक पद्धतीने त्यांच्यापुढे असणारी आपली कृतज्ञता व्यक्त करावी, या विचाराने, या हेतूने राजहंसनी हा ग्रंथ प्रकाशित करायचा निर्णय घेतला. दुसरं, त्याला 2 छोटी कारणं आहेत. एक म्हणजे अगदी सुरुवातीच्या फोनवर मला अशोकने असं सांगितलं की हा ग्रंथ हा श्रीपूंची गौरवगाथा नाही, हा श्रीपूंचा आरतीसंग्रह नाही. इतकंच नाही तर श्रीपू एक व्यक्ती म्हणून किंवा एक माणूस म्हणून या ग्रंथाच्या केंद्रस्थानी असावेत असंही नाही. उलट श्रीपूंनी वाङ्मयाच्या वेगवेगळ्या भागात जी कामं केली, म्हणजे कथा, कविता, कादंबरी, समीक्षा वगैरे, ते काम हे ह्या ग्रंथाचा केंद्रबिंदू असेल
आणि त्या निमित्ताने तो ग्रंथ आपल्याला तयार करायचा आहे की जेणेकरून श्रीपूंचं काम या वेगवेगळ्या पद्धतीने कसं चाललं हे कोणीतरी जरा समीक्षेच्या पातळीवरून बघावं. आणि पुढे जाऊन ते असंही म्हणाले की जर समजा बाबांनी अशा पद्धतीचा ग्रंथ तयार करायचं ठरवलं असतं तरीही त्यांनी हाच विचार केला असता. आणि दुसरं एक कारण, या ग्रंथासाठी जे संपादक आम्ही योजले त्या 2 संपादकांसाठीही मला हा ग्रंथ करावासा वाटला. कारण वसंत पाटणकर असतील किंवा डॉक्टर सुधीर रसाळ असतील यांचं साहित्याच्या समीक्षेच्या क्षेत्रातलं काम आपण सगळे जाणतो. या निमित्ताने माझा वसंत पाटणकरांशी या ग्रंथाच्या निमित्तानेच पहिल्यांदा संबंध आला. आणि एखादं काम घेतल्यावर ते किती बारकाईने करायचं हे मला त्यांच्याकडे त्यांच्या कामावरून लक्षात आलं. आणि सुधीर रसाळांबाबत मी काय बोलू, एक तर ते माझे कौटुंबिक मित्र आहेत आणि त्याहीपेक्षा ते माझे आवडते समीक्षक आहेत. कोणत्याही साहित्यकृतीची समीक्षा करताना व्यक्तिगत संबंधांची भेसळ त्यात न करता, इतकंच नाही तर शक्यतो त्या व्यक्तीचे व्यक्तिगत संबंध, त्याच्या कलाकृतीच्या आधीच्या कलाकृती ह्या सगळ्यांचे पूर्वग्रह बाजूला ठेवून समीक्षा कशी करावी आणि त्याही पुढे जाऊन लेखन करताना ज्याला आपण चमकदार शेरेबाजी म्हणतो अशी कुठेही न करता समीक्षा कशी करावी हे मला रसाळांच्या कामातून लक्षात आलं. मी माझे त्यांचे खूप संबंध असल्यामुळे आमचे बोलणंही खूप होतं. काही पुस्तके मी त्यांची प्रकाशित केली आहेत. मला मान्य आहे की अनेक जण म्हणतात आणि मलाही ते मान्य आहे की त्यांची समीक्षा काही भागात जड असते पण ती दुर्बोध नसते. आणि जड समीक्षाबाबत माझं स्वतःचं मत असं आहे की एखाद्याला जर गाईचं दूध पचत नसेल तर डॉक्टर त्याची पचनशक्ती वाढवायला सांगतात, गाईला दूध पातळ दे असं सांगत नाही. ह्या सगळ्या विचारातून मला जेव्हा रसाळ आणि वसंत पाटणकर हे ग्रंथाचे संपादक आम्ही ठरवले त्याहीमुळे मला ग्रंथ करावासा वाटला. तुम्ही या अनुक्रमणिकेवर जरी नजर टाकलीत ना तरी तुमच्या असं लक्षात येईल की या दोघांनी निवडलेले विषय आणि त्यासाठी निवडलेले लेखक हे किती काळजीपूर्वक निवडलेले आहेत. मला अगदी आवर्जून सांगायची गोष्ट अशी की यातल्या प्रत्येक लेखकाला श्रीपूंविषयी आदर आहे, प्रेम आहे, पण प्रत्यक्ष लेखन करताना हे त्याचं कुठेही अंधभक्तीत रूपांतर झालेलं नाही. त्यामुळे यातल्या ज्या कोणाला श्रीपूंच्या काही मर्यादा दाखवायच्या होत्या किंवा सत्यकथा मौज याबद्दल काही आक्षेप नोंदवायचे होते तेही त्यांनी मोकळेपणाने नोंदवलेले आहेत. अर्थात या संपादनाच्या भागाबद्दल मी फार बोलत नाही अशासाठी की स्वतः डॉक्टर सुधीर रसाळ त्याविषयी बोलणार आहेत. मी फक्त तुम्हाला एक ज्याला आपण पब्लिशर्स चॉईस म्हणतो एवढंच मी तुम्हाला एक सुचवतो की हा ग्रंथ वाचायला घेण्यापूर्वी तुम्ही श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा त्यातला भागवतांचे घर हा लेख वाचा. तो अशासाठी वाचा की त्याच्यातून तुम्हाला श्रीपू एक वेगळे श्रीपू तुम्हाला दिसतील. एक रुजू स्वभावाचे, प्रेमळ, मिस्किल असे श्रीपू तुम्हाला त्या लेखात भेटतील. तो लेख तुम्ही आधी वाचा आणि नंतर तुम्ही हा पुढचा ग्रंथ वाचा. आता जेव्हा या ग्रंथाचं काम सुरू झालं आणि एक एक लेख रसाळांकडून माझ्याकडे यायला लागला आणि मी आणि डॉक्टर बोरसे त्याचं वाचन करायला लागलो, ते लेख वाचत असताना मला पहिल्यांदा श्रीपूंच्या एकूण कामाचा आवाका लक्षात आला की साहित्याच्या ह्या विविध भागात कथा, कादंबरी, समीक्षा, वैचारिक लेख याच्यात श्रीपूंनी किती मूलभूत स्वरूपाचं आणि किती मौलिक काम करून ठेवलं आहे याची जाणीव हे सगळे लेख वाचताना मला एकत्रितपणे आली. आणि मी म्हणलो तसं की मी श्रीपूंचा वयाने लहान असलो तरी मी त्यांचा समकालीन प्रकाशक आहे. आणि एक समकालीन प्रकाशक श्रीपूंकडे, त्यांच्या कामाकडे, त्यांच्या संपादनाकडे कसं बघतो, मी कशा पद्धतीने त्यांचा विचार करतो हे तुम्हाला वेळेच्या मर्यादेत मी अगदी एक दोन मुद्दे आणि तेही अगदी जाता जाता स्पर्श करून सांगतो कारण आपल्याला वेळेचं मर्यादा आहे म्हणून. एक लक्षात घ्या, श्रीपूंनी जेव्हा काम सुरू केलं तो काळ हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या आसपासचा काळ आहे. त्या काळात एक पद्धतीचं एक भारावलेपण होतं. सर्व क्षेत्रात बदल होत होते.
खूप काही नवं घडत होतं, जुनं मागे पडत होतं. आणि अशा वेळी श्रीपू असतील किंवा श्रीपूंच्याच वयाच्या इतर अनेक लोकांनी जी आपापली क्षेत्र निवडली, त्या क्षेत्रात काम करणारी लोक असतील, ते सगळेजणं हे एका भारलेल्या अवस्थेने, झपाटलेल्या अवस्थेने कामाला लागले होते अशासाठी की त्यांना काहीतरी नवीन घडवायचं होतं, त्यांना स्वतःला सिद्ध करायचं होतं. आणि त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा, ज्याला आपण एक जिवंतपणा म्हणतो, सळसळ म्हणतो, एक चैतन्य म्हणतो, ते सगळं वातावरणात होतं. मला श्रीपूंचं वेगळेपण असं वाटलं की श्रीपूंनी हा समाज मनात होत असणारा बदल हा नेमका टिपला. इतकंच नाही तर हा जे उत्साहाचं हे जे वातावरण होतं, त्या वातावरणाचा नेमका सूर पकडला, नेमका झोका पकडणं म्हणतो तसा पकडला. आणि आता यापुढे नवी मूल्य, नव्या जाणीवा, नवे विचार हे आता साहित्य आणि इतर सर्व कला प्रकारातून जोरकसपणे समाजासमोर त्याचे प्रवाह यायला हवेत, हे श्रीपूंनी ओळखलं. अगदी एका वाक्यात मी श्रीपू किंवा त्यांचे समकालीन या पद्धतीने काम करणारी जी कोण मंडळी आहेत, त्यांनी काय केलं असं जर मला तुम्ही एका वाक्यात धावतं विधान करायला सांगितलं तर मी त्याचा आता विस्तार करत नाही, कारण वेळेची बंधने. पण अगदी एका वाक्यात जर धावतं विधान करायचं तर मी असं म्हणेन की त्या वेळेपर्यंत साधारणत रोमॅन्टिसिझमकडे मराठी साहित्याचा झुकलेला काटा श्रीपूंनी मध्यावर आणून ठेवला आणि वास्तवाचं दर्शन घडवणारा, माणसाच्या मनोव्यापाराचं दर्शन घडवणारा, माणसाच्या अंतर्मनाचा तळ शोधून काढणाऱ्या साहित्याच्या दिशेने तो सरकवला. अतिशय विचारपूर्वक सरकवला, अतिशय जाणीवपूर्वक सरकवला. आणि हे करताना त्यांच्या हाताशी 2 आयुधं होती, एक सत्यकथा मासिक आणि एक मौज प्रकाशन. आणि तुम्ही जर बघितलं त्या सगळ्या जुन्या अंकांकडे तर सातत्याने श्रीपूंनी अनुभव संपन्न आणि अनुभव भिन्न साहित्य या दोन्ही माध्यमातून लोकांसमोर कसं येईल हे बघितलं. आणि दुसरं त्यांचं जाणवलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे हे नव्या जाणीवेचं, नव्या विचाराचं साहित्य प्रकाशित करत असताना त्यातलं जे कलामूल्याचं भान आहे हे श्रीपूंनी जराही कुठे सुटू दिलं नाही. हे मला श्रीपूंचं अतिशय वेगळेपण आणि मोठेपण वाटतं. केवळ नवं आणि म्हणून हवं असं न करता येणाऱ्या सर्व साहित्य हे अगदी निवडून पाखडून ज्याला म्हणता येईल तसं घेतलं, त्याच्यावर संपादकीय संस्करण केले. आता श्रीपू संपादक म्हणून किती वेगळे आणि किती मोठे होते तुम्हाला मी 2 उदाहरणं सांगतो म्हणजे कळेल. मला पाडगावकर कायम असं म्हणायचे की दिलीप, तू एक लक्षात घे, श्रीपू मी हा शब्द म्हणणं बरोबर नाही, मी पाडगावकरांचं वर्षन सांगतो. श्रीपू हे सर्जनशील संपादक होते, हे पुन्हा पुन्हा मला पाडगावकर सांगायचे. त्यांनी मला अनेक उदाहरणं त्या संदर्भात दिली. मी एकच उदाहरण सांगतो. ते मला म्हणायचे, विचार कर दिलीप की एखादी कविता, माझ्या मनात त्याचं बीज, त्याचा विचार हा कधी 2 दिवस असतो, कधी 2 महिने असतो, कधी 2-2 वर्ष असतो. आणि कुठल्या तरी क्षणी मला काही कवितेच्या त्या 4-6 ओळी सुचतात, मी ते कविता लिहायला लागतो. कधी माझी कविता पूर्ण होते, कधी माझी कविता अर्धवट राहते आणि कुठेतरी मी अडतो किंवा मला मी लिहिलेल्या कवितेच्या याच्याबद्दल थोडीशी शंका निर्माण होती. अशा वेळी रात्रीचे 11 वाजू देत किंवा सकाळचे 7 वाजू देत, मी तत्काळ श्रीपूंना फोन करतो. आता मी ज्या विचाराच्या पातळीवर, मी ज्या विचारामध्ये काही महिने किंवा काही दिवस होतो, असे तर श्रीपू असण्याची काहीच शक्यता नाही, कारण त्यांचे वाचनाचे वगैरे विषय वेगळे असतात. मी कोणत्या विषयावर कविता, माझा विचार चालला हेही त्यांना माहीत असायचं कारण नाही. तर अशा वेळेला श्रीपू कदाचित वेगळ्या कामात असू शकतात, कोणाची तरी त्यांची बोलणी चालू असू शकतील आणि माझा तत्काळ त्यांना फोन जातो. मी त्यांना कविता वाचून दाखवतो. पुढे मला पाडगावकर म्हणाले की माझी कविता वाचून दाखवल्यावर मला एखाद्या शब्दाबद्दल असेल, त्याच्या वजनाबद्दल असेल, त्याच्या मीटरबद्दल असेल, एखाद्या प्रतिमेबद्दल असेल, मला जी काही शंका आलेली असती ती श्रीपू तत्काळ मला तो शब्द किंवा मी एखाद्या गोष्टीचा विचार करावा अशी सूचना करतो. या अर्थाने पाडगावकर मला म्हणाले की श्रीपू हे सर्जनशील संपादक आहेत.
दुसरी आठवण तुम्हाला मी तेंडुलकरांची सांगतो, ती पुढे त्यांनी लिहिलेली सुद्धा आहे. मी ती मला सांगितली, पण त्यानंतर त्यांनी लेखनही केलं. तेंडुलकर मला असं म्हणाले की शांतता कोर्ट चालू आहे नाटकाचे अंतिम प्रूफ बघण्यासाठी मी एकदा मौजेच्या ऑफिसमध्ये गेलो. संध्याकाळची वेळ होती. श्रीपू माझी वाट पाहत होते. श्रीपूने मला ते म्हणाले, माझी नुकतीच प्रूफ वाचून झाली आहेत, तुम्ही ही प्रूफ वाचा. आणि म्हणाले की तेंडुलकर, बेणारेबाईंचं जे शेवटचं स्वगत आहे ना, त्याबाबत मला एक प्रश्न आहे, त्याच्यावर तुम्ही विचार करा आणि मग ठरवा काय ते. तेंडुलकर विचारले की काय तुम्हाला म्हणायचं आहे. श्रीपू असं म्हणाले की बेणारेबाई कोर्टामधल्या तिच्या स्वगतात असं सांगते की हे शरीर, या शरीराने माझा घात केला, या शरीराची मला किळस येते. श्रीपू म्हणाले की बेणारेबाई कोर्टामध्ये तिचा हा उद्वेग या शब्दात व्यक्त करेल हे योग्य आहे. पण मला अशी शंका आहे, म्हणजे श्रीपूंना अशी शंका आहे की हे सगळं ती व्यक्त करत असताना ज्या शरीराची तिला किळस येते, त्याच शरीराने परपुरुषाबरोबरचे तिच्या आयुष्यातले 2 अतीव सुखाचे, तिला मोहरून टाकणारे क्षण दिले असतील, ते तिला तेव्हा आठवणार नाहीत का? तुम्ही विचार करा. तेंडुलकरांनी त्या पुस्तकात असं लिहिलं आहे की मला विचारही करायची गरज पडली नाही, मी तिथेच पडलेले कागद ओढले आणि मी नव्याने बेणारेबाईचं स्वगत लिहिलं. एखादी कलाकृती, एखादा सर्जनशील संपादक किती परिपूर्णतेकडे नेऊ शकतो, इतकंच नाही तर त्याची कलात्मक उंची कशी वाढवू शकतो, या अर्थाने मला श्रीपूंचं हे संपादक असणं हे फार महत्त्वाचं वाटतं. तर मित्रहो, मी श्रीपूंबद्दल असं 4 तास बोलू शकेन, पण आज मला बोलण्याची परवानगी दिलेली नाही आहे. आज आपण सगळेजण उत्सुक आहोत ते महेश एलकुंचवार यांचं भाषण ऐकायला. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की या अनेक कारणांनी मला श्रीपू हे मोठे प्रकाशक, मोठे संपादक वाटतात. पण त्याहीपेक्षा अजून एक कारण तुम्हाला मी सांगतो की ज्या कारणाने मला श्रीपू हे अधिक मोठे संपादक वाटतात. हे जे कारण आहे, हे कारण मी कोणत्याही प्रयोगशाळेत सिद्ध करू शकणार नाही, पण तरीही ते मला स्वतःला वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी श्रीपूंबाबत विचार करत असताना नेहमी असा विचार करतो की 50-55 वर्षाहून अधिक काळ श्रीपू या प्रकाशन व्यवसायात वावरले. इतक्या दीर्घ काळात खूप गोष्टी बदलल्या. साहित्य बदललं, लेखक बदलले, वाचक बदलला, समीक्षा बदलली नाही एकच गोष्ट की श्रीपूंच्या नजरेखालून ह्या 50-55 वर्षात ज्या साहित्यिकांच्या 3 पिढ्या गेल्या, त्यातले मी तुम्हाला या क्षेत्रात वावरणार आहे म्हणून सांगतो की या 3 पिढ्यातल्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे साहित्यिक सोडले तर सर्व साहित्यिकांना आपलं साहित्य, आपलं लेखन हे श्रीपूंनी वाचावं, श्रीपूंनी त्याच्यावर नजर फिरवावी, ते मौजेतर्फे प्रकाशित व्हावं असं वाटत राहिलं. आणि हे जे वाटत राहणं आहे ना, इथेच मला श्रीपूंचं मोठेपण वाटतं. तर मित्र, मी शेवटी एवढंच सांगतो की अशा श्रीपूंवरचा ग्रंथ मला अशोकने करायची संधी दिली म्हणून मी प्रथम त्याचे आभार मानतो. आणि आपण सगळेच जाणता की कोणत्याही पुस्तकाची निर्मिती हे एकट्या दुकट्याचं काम नसतं, त्याला तो जगन्नाथाचा रथ अनेकांनी ओढावा लागतो. तसा याही ग्रंथाच्या बाबत झालेला आहे. या ग्रंथात अगदी मला आवर्जून 1-2 लोकांचे उल्लेख करायलाच हवेत. ते म्हणजे या ग्रंथाला जे ग्रंथरूप दिलं आहे ते माझे मित्र शेखर गोडबोले यांनी दिलं आहे. आणि शेखर गोडबोले यांनी ग्रंथरूप देताना श्रीपू, मौज आणि सत्यकथा यांची वाङ्मयीन प्रकृती विचारात घेऊन हे ग्रंथरूप दिलं आहे. मी त्यांचे आभार मानतो. आणि या ग्रंथाच्या संपादनाच्या कामात रसाळ आणि पाटणकरांना ज्यांनी खूप मोठं सहाय्य केलं, आणि म्हणून रसाळांचा आग्रह असा होता आणि अशोकचाही आग्रह होता की संपादक म्हणून 3रं नाव डॉक्टर सदानंद बोरसे यांचं असावं. पण त्यांनी स्वतः अत्यंत नम्रपणाने या 2 मोठ्या नावांच्यात माझं नाव नको म्हणून ते नाव श्रेयनामावलीत घेतलं नाही. तर डॉक्टर सदानंद बोरसे यांचे आभार मानतो. निर्मितीच्या बाबतीत आमचे प्रसन्न परांजपे, तीर्थराज जोशी यांनी या ग्रंथाची निर्मिती केली, त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. हा ग्रंथ आरती संग्रह होऊ नये म्हणून ज्यांनी 2-3 वर्ष अथक प्रयत्न केले, मेहनत केली, असे या ग्रंथाचे 2 संपादक
प्राध्यापक सुधीर रसाळ सर आणि प्राध्यापक वसंत पाटणकर यांचा अगदी थोडक्यात परिचय आपण करून घेऊ आणि मग आपण रसाळ सरांचे विचार ऐकूयात. वसंत पाटणकर हे मुंबई विद्यापीठामध्ये अनेक वर्ष पदव्युत्तर वर्गांना मराठीचं अध्यापन करत होते. त्यांच्या हाताखाली अनेक उत्तम डॉक्टरेटचे प्रबंध निर्माण झाले. ते स्वतः कवी आहेत, प्राध्यापक आहेत आणि समीक्षकही आहेत. या ग्रंथाचे दुसरे जे संपादक आहेत सुधीर रसाळ सर, हे सम्यक दृष्टीचे समीक्षक म्हणून, साक्षेपी विवेचन करणारे म्हणून आणि आत्ताच माजगावकरांनी उल्लेख केला तसं त्यांचं आकलन सुलभतेने मांडणारे समीक्षक म्हणून मराठी साहित्य क्षेत्राला माहिती आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विभागात 34 वर्ष त्यांनी पदव्युत्तर वर्गांना अध्यापन केलं. त्यांच्याही हाताखाली अनेक उत्तम प्रबंध निर्माण झाले. 1982 साली आलेल्या कविता आणि प्रतिमा या समीक्षा ग्रंथानंतर समीक्षेची आणि मेट्या समीक्षेची म्हणजे समीक्षेची समीक्षा करणारे असे 17 ग्रंथ त्यांनी लिहिले. महत्त्वाची अशी अनेक संपादनं रसाळ सरांनी केली आहेत आणि 100पेक्षा जास्त संशोधनपर निबंध त्यांच्या नावावर आहेत. विविध साहित्य संस्थांच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी अत्यंत मानाची अशी पदं यापूर्वी भूषवली आहेत. राज्य पुरस्कारांसह अनेक संस्थांचे 24 पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. गेल्या वर्षी मिळालेला डॉक्टर निर्मलकुमार फडकुले जीवनगौरवासह त्यांचे अनेक सन्मान आपल्या क्षेत्रांनी केलेले आहेत. मी रसाळ सरांना विनंती करते की त्यांनी या संपादनाच्या मागची भूमिका विशद करावी. या समारंभाचे अध्यक्ष माझे मित्र, जागतिक कीर्तीचे नाटककार महेश एलकुंचवार, यानंतर दिलीप माजगावकर आणि अशोक भागवत. श्रीपू भागवत हे एक परिपूर्ण असे संपादक आहेत. एक अतिशय स्वच्छ, एक अतिशय सुसंगत अशी वाङ्मयीन भूमिका घेऊन संपादन करणारे ते संपादक आहेत. एक म्हणजे 1945 नंतर मराठीमध्ये जी नववाङ्मयाची चळवळ सुरू झाली त्या चळवळीचा गाभा नेमका जाणून घेणारे हे संपादक आहेत. 19व्या शतकात फ्रान्समध्ये सिम्बॉलिस्ट चळवळ, 20व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंडमध्ये इमेजिस्ट चळवळ, त्यानंतर आलेला मॉडर्निझम, या सगळ्या युरोपीय अमेरिकन चळवळीचा प्रभाव या काळात मराठीवर पडला. त्याबरोबर फ्रॉइडचं मनोविश्लेषणशास्त्र आणि कार्ल मार्क्स याचा मार्क्सवाद याचाही प्रभाव पडला. यातून नवकविता घडली, मराठीमध्ये नवकथा घडली. बासी मर्ढेकर हे या क्षेत्रातले पहिले प्रमुख असे कलावंत. कवितेची संपूर्ण मोडतोड या कवीनं केली. त्यामुळे एक प्रकारची दुर्बोधता वाचकांना जाणवायला लागली. मर्ढेकरांच्या काळात मर्ढेकरांची कविता ही कविताच नाही इथपासून मर्ढेकरासारखा मोठा कवी झाला नाही इथपर्यंत मतमतांतर मांडली गेली. मर्ढेकरांची कविता कविताच नाही म्हणणारे मर्ढेकर विचारातच विचारातच त्यांना घ्यावं लागत असे. तेव्हा ही चळवळ नेमकी काय करू पाहते याची जाणीव श्रीपू भागवतांना आहे. दुसरं असं की चळवळी येतात आणि जातात. चळवळीमुळे वाङ्मय क्षेत्रामध्ये काही नवं घडतं, काही नष्ट केलं जातं, पण ही चळवळ कधी कायमस्वरूपी नसते याची जाणीव त्यांना आहे.
म्हणून त्यांनी दोन भूमिका घेतल्या. एकीकडे ही नवसाहित्याची चळवळ मराठीमध्ये रुजवायची, त्याला एक व्यासपीठ मिळवून द्यायचं, आणि सत्यकथेमध्ये ही नवचळवळीचं व्यासपीठ निर्माण केलं गेलं. ही चळवळ रुजवायची असेल तर नवे लेखक घडवले पाहिजेत. हे घडवायचे असतील तर त्यांचं अर्धवट कच्चं असं साहित्य, त्यातले सुप्त असे कलागुण लक्षात घेऊन आणि संपादनाच्या रूपानं त्याला एक परिपूर्ण रूप देण्याचा प्रयत्न करून नवे लेखक घडवले पाहिजेत. परंतु या चळवळी येतात आणि जातात. वाङ्मय प्रत्येक चळवळीनं निर्माण केलेलं त्यामध्ये उत्तम कलाकृती असतात, याची एक जाणीव आहे. म्हणून मुख्य कलात्मकता हा त्यांच्या संपादनात अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. ही कलात्मकता सांभाळणारं जे लेखन आहे ते प्रामुख्यानं या चळवळीतलं असलं तर योग्यच, पण या चळवळीतलं नसलं तरी त्याला प्रसिद्धी दिली गेली पाहिजे याची जाणीव त्यांनी ठेवली. म्हणून आपल्याला असं दिसतं की बाबा बोरकरांसारखा कवी, जो या नवसाहित्याचा चळवळीतला नाही परंतु सत्यकथेतला तो एक महत्त्वाचा असा कवी, इंदिरा संतसारखी कवयित्री, किंबहुना मंगेश पाडगावकरासारखा कवी वस्तुतः या चळवळीतलं हे कवी लेखक नाहीत, परंतु त्यांचं साहित्य आवर्जून त्यांनी छापलं. मौजचे त्या काळातले दिवाळी अंक जर पाहिले तर कवी यशवंतांपासून त्यांनी कविता छापलेल्या आहेत. तेव्हा कुठल्याही पातळीवरचं साहित्य असो, कुठल्याही चळवळीतलं साहित्य असो, ते उत्तम आहे की नाही हाच एक निकष ते पाळत होते. म्हणून नवसाहित्याची चळवळ रुजवणं आणि अंतिमतः जे उत्तम साहित्य आहे त्याला एक व्यासपीठ निर्माण करून देणं, या पद्धतीनं त्यांनी सत्यकथा हे मासिक चालवलं. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा नवी चळवळ उभी राहते तेव्हा अभिरुचीमध्ये पुष्कळ परिवर्तनं करावी लागतात, नवा वाचक वर्ग घडवावा लागतो. त्यासाठी एक नवसमीक्षा सत्यकथेनं प्रसिद्ध करायला प्रारंभ केला. त्यामध्ये प्रामुख्यानं गंगाधर गाडगीळ आणि वाल कुलकर्णी यांची समीक्षा. परंतु एवढ्यावरच श्रीपू थांबले नाही. नवसाहित्यामध्ये काही उणीवा असू शकतात, म्हणून नवसाहित्याच्या विरोधी लेखन करणारे समीक्षकही त्यांनी सत्यकथेमध्ये पुढे आणले. डी के बेडेकरांसारखा समीक्षक हा सतत मर्ढेकर, दिलीप चित्रे यांच्याबद्दल त्यांचे प्रसिद्ध लेख आहेत, हे त्यांनी छापले. शेवटच्या काळात सत्यकथेतल्या वाङ्मयावर विरोधी असलेले लेखही त्यांनी छापले. म्हणून असं एक वातावरण सत्यकथेनं निर्माण केलं की ज्यामध्ये वाङ्मयातले सगळे प्रवाह यावेत, नव्या प्रवाहाला प्राधान्य मिळावं, या पद्धतीनं सत्यकथा त्यांनी चालवली. आणि म्हणून मराठी वाङ्मयावर त्यांचे विशेष उपकार आहेत असं मी मानतो. माझ्या व्यक्तिशः माझ्यावर त्यांचे पुष्कळ उपकार आहेत, मी अगदी ऋणाईत आहे. मी स्वतः त्यांच्या संपादनाचा अनुभव घेतलेला आहे. कविता आणि प्रतिमा हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याआधी आमचं दीर्घकाळ वाचन झालेलं आहे आणि त्यांची पद्धती काय होती याची मला पूर्ण अशी जाणीव आहे. तेव्हा अशा एका संपादकाचं जे महनीय कार्य आहे हे या ग्रंथामधून प्रकट व्हावं, परंतु पूर्णता कधी नसते हे श्रीपूंनाही माहिती आहे. श्रीपूंनी जे
शेवटच्या सत्यकथेच्या अंकात संपादकीय लिहिलं, त्यात माझ्यामध्ये काही उणीवाही आहेत असं त्यामध्ये लिहिलेलं आहे. याची जाणीव श्रीपूंना होती. आणि असं म्हटलं की सत्यकथेनं जे काही कार्य केलेलं आहे त्याची वस्तुनिष्ठ चिकित्सा व्हावी, त्याचं मूल्यमापन व्हावं, आणि अशी आशा व्यक्त केली की भावी काळात समीक्षक, संस्कृतीचे अभ्यासक हे कार्य नक्कीच करतील. अर्थात ही अपेक्षा त्यांचे चिरंजीव अशोक भागवत यांनी लक्षात घेऊन शताब्दीच्या निमित्तानं या ग्रंथाची योजना मांडली. माझ्यासारख्याला याचं संपादन करण्याची संधी दिली. वसंत पाटणकर त्यांचे प्रत्यक्ष विद्यार्थीच. मी विद्यार्थी नसलो तरी वाङ्मयीन पातळीवर आमची दीर्घकाळ मैत्री होती. प्रत्यक्ष भेटीत पत्ररूपानं वाङ्मयीन चर्चा आमच्यामध्ये होत असत. आम्ही दोघंही या ऋणातून या निमित्तानं मुक्त झालो असं मी मानलो. आणि श्रीपू यांच्याबद्दल एक आदर भावना व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांची नाटकं पोहोचली आणि मंचितही झाली असे नाटककार म्हणजे आजचे आपले पाहुणे महेश एलकुंचवार. त्यांची नाटकं हा भारतीय रंगभूमीवरचा श्रेष्ठ ऐवज आहे असं त्यांच्याविषयी म्हटलं गेलं आहे. नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयामध्ये त्यांनी अनेक वर्ष इंग्रजीचं अध्यापन केलं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि पुण्याचं FTII इथेही काही काळ त्यांनी दृश्यमाध्यमांविषयीचं अध्यापन केलेलं आहे. 1967 सुलतान ही त्यांची पहिली एकांकिका सत्यकथेमध्ये प्रकाशित झाली आणि ते सत्यकथा मौज परिवारामध्ये दाखल झाले. सुलतान आणि इतर एकांकिका, यातनाघर हे त्यांचे एकांकिका संग्रह, रुद्रवर्षा, गारबो, वासनाकांड, पार्टी, वाडा चिरेबंदी, प्रतिबिंब, आत्मकथा, मग्न तळ्याकाठी, युगांत ही सगळी नाटकं मौज प्रकाशनानंच प्रकाशित केलेली आहेत. शिवाय रंगायन या प्रसिद्ध नाट्यसंस्थेशी सुद्धा एलकुंचवारांचा जवळचा संबंध होता आणि तिथेही त्यांचा श्रीपूंबरोबर संबंध आला. जीवनातली व्यर्थता आणि दुःख, एकाकीपणा आणि विरक्ती यांना अनोख्या संवेदनशीलतेनं भिडणारा हा नाटककार आहे. खरं म्हणजे नाटक हा प्रयोग प्रकार आहे, प्रयोगक्षम कला आहे ती. पण तरी जन्म ते मृत्यू असं विषयांचं वैविध्य, वृत्ती गांभीर्याने केलेलं लेखन, व्यामिश्र अनुभव देण्याची क्षमता आणि त्यांच्या संहितांमध्ये आढळणारी अत्यंत आशयसंपन्न अशी प्रतीकं ह्यामुळे त्यांची नाटकं स्वतंत्रपणे साहित्यकृती म्हणून सुद्धा वाचनीय आहेत आणि मंचित करायला आव्हान देणारीही आहेत. मौनरागसारखं त्यांचं ललितलेखनही प्रसिद्ध आहे. संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, सरस्वती सन्मान, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार असे अतिशय मानाचे पुरस्कार एलकुंचवारांना मिळालेले आहेत. त्यांनी आज या ग्रंथाचं प्रकाशन करावं अशी मी त्यांना विनंती करते. तत्पूर्वी या ग्रंथाचे दुसरे संपादक वसंत पाटणकर सर, राजहंस प्रकाशनाचे डॉक्टर सदानंद बोरसे आणि या ग्रंथाचं मुखपृष्ठ आणि मांडणी ज्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केली आहे ते शेखर गोडबोले, या तिघांनाही मी प्रकाशनासाठी मंचावर आमंत्रित करते.
आणि आता ऐकूयात महेश एलकुंचवारांचं मनोगत. नमस्कार. डॉक्टर सुधीर रसाळ, माझगावकर आणि अशोक भागवत रंगमंचावर व्यासपीठावरचे आणि सभागृहातले आपण सगळे सत्यकथा, मौज, श्रीपू यांच्यावर प्रेम करणारे लोक इथं आहात. मला ग्रंथप्रकाशनाची संधी मिळाली असंच मी म्हणतो. याचं कारण असं की हा ग्रंथ इतक्या व्यासंगी लोकांनी सिद्ध केलेला आहे की माझा व्यासंगाशी संबंध नसलेला माणूस प्रकाशक म्हणून त्यांनी बोलवावा याच्यातला विरोधाभास मला स्वतःलाच जाणवलेला होता. या ग्रंथाबद्दल बोलताना मी आधीच म्हणतो की हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे, हा संपादित केलेला आहे, बनवलेला आहे, घडवलेला आहे, रचलेला आहे असं नाही आहे तो. याचं कारण या ग्रंथाचं स्वरूप पाहिलं आतलं की कळतं की याच्यावर किती परिश्रम पाटणकरांनी आणि रसाळांनी घेतलेले असणार. आणि या बाबतीतली अचूक निवड ही अशोकची आहे की माझगावकरांची आहे मला माहिती नाही, पण यापेक्षा 2 अचूक माणसं ह्या कामासाठी मिळालेली नसती. कारण यांच्या कामाची पद्धती, यांच्या कामाची खोली, यांच्या कामातली शिस्त, व्यासंगीपणा हे सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. मी सुद्धा वर्षानुवर्ष रसाळांची समीक्षा वाचतो आहे, पाटणकरांच्या कामाशी मी खूप परिचित आहे. त्याच्यामुळे या ग्रंथाच्या उत्कृष्टतेबद्दल शंकाच नव्हती. परिपूर्ण असा शब्द मी वापरणार नाही, कारण कुठलीच गोष्ट परिपूर्ण असते असं मला वाटत नाही. काही गोष्टी राहून जातात, त्यापुढे नंतर कालांतराने कोणीतरी येऊन पूर्ण करतो. ही एक चालत राहणारी प्रक्रिया आहे, ही सुरुवात आहे असं समजूया. आणि याच्यानंतरही ह्याच्यापेक्षा ह्याच्यावर चर्चा होईल, पण त्या निमित्तानं काही वाङ्मयीन प्रश्नांवर किंवा वाङ्मयीन चळवळींवर जर चर्चा झाली तर या ग्रंथाचं प्रयोजन सिद्ध झालं असं मला स्वतःला वाटेल. या ग्रंथाच्या निर्मिती मूल्यांबद्दल बोलायचं तर तो एक अतिशय म्हणजे पुस्तक माझ्याकडे जेव्हा आलं आणि मी उघडलं तेव्हा मी अतिशय आनंदित झालो. इतकं अपूर्व पुस्तक आहे. नंतर शुद्धलेखनाच्या चुका शोधण्याचा मी प्रयत्न केला, कारण हल्ली प्रत्येक ग्रंथामध्ये तेवढ्या असतातच आणि आपण ते गृहीत धरलेले आता, किंवा स्वल्पविराम, अल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह नको तिथे टाकलेले असतात, तेही आपण गृहीत धरलेले आहे. आपण इतक्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत आपल्या भाषेच्या, बोलण्याच्या संबंधात नाही, लिहिण्याच्या संबंधात नाही, तर छापण्याच्या संदर्भात सुद्धा, हे सगळं चालून जात आहे आपल्याला. याच्यामध्ये मला कुठंही खोट दिसली नाही. इतका निर्मळ, स्वच्छ, परिपूर्ण ग्रंथ हा निर्माण केला, याचं सगळं श्रेय राजहंसला आहे. आणि मी असं जर म्हटलं तर दिलीपला राग येणार नाही अशी माझी अपेक्षा आहे की हा ग्रंथ क्षणभर मला वाटलं की मौजेनीच प्रसिद्ध केलेला आहे. कारण मौजेचं कुठलंही पुस्तक हातात घेणं हाच मुळात आनंद असे. त्यातली सगळी पुस्तकं चांगलीच होती असं नाही, चांगली पुस्तकं, वाईट पुस्तकंसुद्धा मौजेने पुष्कळ छापलेली आहेत. त्या प्रश्नाकडे आपण नंतर येऊ. परंतु ग्रंथ किती आदर्श आणि सुंदर असावा याच्याबद्दल शिपूंच्याकडून अनेक प्रकाशकांनी कायम धडे घेत राहावे, एवढ्यासाठी तरी मौजेच्या पुस्तकांची प्रदर्शनं कायम जागोजाग होत राहिली पाहिजे. जी पुस्तकं खपत नाहीत त्यांची प्रदर्शनं जास्त भरवा, ज्याच्यात माझीही राहतील, त्याच्यामुळे आमच्या पुस्तकांची विक्री होईल. हा ग्रंथ मी वाचला आणि त्यात ज्यांचे लेख आहेत ती लेखसुद्धा तेवढीच तालेवार, लेखक मंडळी तालेवार आहेत. चंद्रकांत पाटील ते मौज पक्षाचे नाहीत, त्याच्यामुळे त्यांचा लेख असणं हे अत्यावश्यक होतं. एक कोणीतरी एक वेगळा दृष्टिकोन, विरोधीही दृष्टिकोन या ग्रंथात सामील केला गेला आणि त्यांनी तो तेवढ्याच अगत्याने आणि अतिशय ज्याला आपण आबदारपणे म्हणतो त्या पद्धतीने लिहिलेला तो लेख आहे. त्याचं मला महत्त्व फारच वाटलं, त्याच्याकडे मी नंतर येतो. वसंत आबाजी ढहाक्यांचा लेख, त्यांच्या मौजेतल्या कादंबऱ्यांबद्दलचा आहे. प्रभा गणोरकरांचा फार एक चांगला लेख आहे. भानू काळ्यांचा लेख आहे. रामदास भटकळांचा लेख आहे. रामदास आलेले आहेत, त्यांच्याबद्दल मी सगळ्यात शेवटी येतो. म्हणजे मी परामर्श घेत नाही आहे किंवा मी त्यांनी उभ्या केलेल्या प्रश्नांना उत्तरं देत नाही आहे. माझ्या
माझी प्रतिक्रियाही नाही म्हणणार मी, माझा प्रतिसाद एवढंच पातळीवर ते आहे. याचं कारण ह्या सर्वच लेखकांच्या इतका व्यासंग माझ्याजवळ नाही. परंतु त्यातली काही निरीक्षणं फार मला महत्त्वाची वाटली, फारच महत्त्वाची वाटली. डहाक्यांचा लेख मुळात मी थक्क झालो त्यांच्या वाचनाचा आवागा बघून. मौजेचं प्रत्येकच पुस्तक त्यांनी वाचलेलं आहे आणि अनेकदा वाचलेलं आहे. इतका तो परिपूर्ण लेख आहे. कित्येक त्यातली पुस्तकं तर मला माहीत पण नव्हती. मी काय खूप काय म्हणायचं शिस्तशीर वाचक नाही, विस्कळीत वाचक आहे. त्याच्यामुळे मी माझं मौजेचंही वाचलेलं नाही अनेक. पण त्यांनी किती वाचलेलं आहे आणि किती पद्धतीने त्यांनी विचार केलेले आहे त्या पुस्तकांबद्दल त्याची साक्ष त्या लेखात मिळते. प्रभा गणोरकरांचा लेख फार महत्त्वाचा अशासाठी मला वाटला की मर्ढेकर आणि श्रीपू यांच्या संबंधामध्ये श्रीपूंवर मर्ढेकरांच्या वाङ्मयीन दृष्टीचा आणि इतरही जीवनविषयक दृष्टीचा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे असं त्यांनी नोंदवलेलं आहे. तर हा अंदाज अगदी महत्त्वाचा आहे. हा अंदाजच अर्थात त्यांचा म्हणणार नाही कसं झालंच आहे म्हणून. मला स्वतःला या प्रश्नाकडे बघताना किंवा या निरीक्षणाकडे बघताना असं वाटतं की श्रीपू मुळातच एक अभिजात मन घेऊनच आलेले होते, पण ते मन ते अधिकाधिक परिष्कृत करत राहिले आयुष्यभर. स्वतःचं मन परिष्कृत करण्याची तपश्चर्या प्रत्येक माणसाला करावीच लागते हे मराठी समाजाला माहीत नाही, जे श्रीपूंना माहीत होतं. आणि ही तपश्चर्या करावी लागते हे रुजावं म्हणून त्यांनी सत्यकथा सुरू केलं आहे. खरं म्हणजे तसं परिष्कृत होण्यासाठी तयार असलेल्या मनाला जेव्हा मर्ढेकर भेटले तेव्हा त्यांच्यावर प्रभाव पडला असं नाही, पण त्यांना खूप मिळालं असणार मर्ढेकरांकडून. तेच मर्ढेकरांना त्यांच्याकडून पण मिळालं असणार, कारण की मर्ढेकरांची बाजू सांगणार आता कोणी नाही. ही समकालीन व्यक्तिमत्वयात त्यांच्या फरक असणार मला माहिती नाही इतिहास तो. परंतु एकमेकांच्या विचारांशी जुळणारे, एकमेकांची वाङ्मयीन अभिरुची समृद्ध करणारे हे दोन माणसं जवळ आली. त्याचा एक चांगला परिणाम असा झाला की आपल्याला सत्यकथेसारखं मासिक मिळालं. सत्यकथेचा सगळा इतिहास रामदासनी लिहिलेला आहे, कारण रामदासनी श्रीपूंना आणि सत्यकथेला जेवढं जवळून पाहिलं आहे तेवढं इथे कोणीही पाहिलेलं आहे असं मला वाटत नाही. वयाच्या 15व्या वर्षीपासून सत्यकथेशी किंवा मौजेशी रामदासचा संबंध आहे, सत्यकथेनंतर आलो. तर ह्या समृद्ध परिष्कृत मनाने एक सत्यकथा नावाचं व्यासपीठ तयार केलं. मौज माझ्या मौजेच्या आठवणी अगदी आठवते. 1953 साली मी शाळेत होतो तेव्हा आमच्याकडे मौज येऊ लागलं. तेव्हा साप्ताहिक होतं ते, आणि आमच्या घरात इतर साप्ताहिकं होती ती मी कोणी कधीच वाचत नव्हतो. मौज मात्र मी वाचत असे, कारण त्यात इंग्रजी चित्रपटांबद्दल कोणीतरी लिहित असे आणि ते अतिशय सुंदर लिहित असे. मला शेली विंटर्स ही नटी तेव्हा कळली. त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये आल्याबरोबर आधी शेली विंटर्सचा सिनेमा लागला की जाऊन बघायचो ती. आणि नंतर माणूस या नावाखाली एक अग्निहोत्री, अंबादास अग्निहोत्री लघुकथा लिहायचे. तर तेव्हासुद्धा मौजेचा जो दर्जा होता तो इतर तेव्हाच्या साप्ताहिकांपेक्षा अगदी वेगळा होता. त्याला एक निश्चितपणे सांस्कृतिक स्वरूप होतं आणि अभिजातपणाचा स्पर्श होता. तसं दैनिक पुन्हा मला मिळालं नाही. त्याच्यामुळे मौजेशी माझी तेव्हापासून साधारण ओळख होती, परंतु माझं वाचन तेव्हा विस्कळीत होतं. माझ्या वाचनाला शिस्त कधीच नव्हती, जी अजूनही नाही. नंतर मग 55 सालानंतर मी मॅट्रिक झालो. त्यानंतर मग त्या प्रश्नाकडे मी आधी मी लेखकांच्याबद्दल बोलतो. तर प्रभा गणोरकर रामदासच्या लेखनाबद्दल बोलायचं झालं तर रामदासच्या लेखनाशी मी अतिशय चांगला परिचित आहे. त्याचं जिक्सॉ आणि त्याची इतरही व्यक्तिचित्रण आणि इतर पुस्तकं, मोहन माया वगैरे सगळी पुस्तकं मी वाचलेली आहे. तर रामदासच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं आहे की तो विलक्षण निष्पक्ष वस्तुनिष्ठपणाने लिहितो. त्या माणसांबद्दल त्याला खूप ममत्व असलं तरीसुद्धा अत्यंत एखाद्या कुशल शल्यविशारदाप्रमाणे त्यांच्यातल्या त्या उणीवा पण तो दाखवतो आणि मनात त्याच्या कुठलाही किंतू नसतो त्याच्याबद्दल. त्यावेळेला तो जरा अंतरावर असतो, पण म्हणून त्याची ममता लपत नाही. या पद्धतीनं मी तो लेख वाचत होतो आणि त्याचं श्रीपूंबद्दलचं संबंधांबद्दल त्याने वेळोवेळी लिहिलेलं आहे.
पण रामदास बसलेलेच आहेत. तर ते वाचत असताना मला एका खटकलं असा शब्द मी वापरत नाही, पण एका गोष्टीबद्दल मला शंका आली. रामदासने कुठेतरी असं लिहिलेलं आहे की लेखकांच्या पाठीशी श्रीपू कधी उभे राहिले नाहीत. मला स्वतःला असं वाटत नाही. खरं म्हणजे माझा श्रीपूचा संबंध तसा खूप कमी आलेला आहे. मी अगदी शेवटचा शिलेदार म्हटलं पाहिजे. आता मी जरी या वयाचा असलो तरी शेवटची जी आमची फळी आली लेखकांची त्यातला मी होतो. श्रीपूंच्या माझ्या 1967 ते 2007पर्यंत फार तर 10-1 भेटी झाल्या असतील. त्याच्यामुळे मला अधिकारवाणीने काही बोलता येत नाही, परंतु मी त्या 10-12 भेटीमध्ये जे पाहिलेलं आहे त्यावर माझ्या लक्षात आलं की श्रीपू लेखकांच्या पाठीशी उभे राहत. खानोलकरांचं उदाहरण मला माहीत आहे. आता हे नाव घ्यायला हरकत नाही. खानोलकरांची अतिशय काळजी श्रीपूंनी घेतली. अनेक लेखकांबद्दल त्यांना सतत काळजी वाटत असे, बोलण्यात ती व्यक्त होत असे. माझा त्यांचा पत्रव्यवहार चांगला होता. माझ्या पत्रांमधून ते माझ्याबद्दलही जी काळजी करत ती व्यक्त करत असत. कारण माझं आयुष्य वाहवलेलं नेहमीप्रमाणे होतं तेव्हा जास्त. आता वयोमानाप्रमाणे मी कमी वाहवतो. तर त्यांना त्याचीही काळजी वाटत असे. तुम्ही बरे आहात ना इथपासूनच प्रश्नाची म्हणजे पत्राची सुरुवात असत असे. तर मला स्वतःला असं वाटतं की एवढा कठोर आरोप श्रीपूंवर करता येईल का, लेखकांच्या पाठीशी उभी राहिली नाहीत ते असा. आणि नक्की पाठीशी उभे राहणं म्हणजे काय. सतीच्या वेळेला पुंडलिकांच्या बाजूनं उभे होते भागवत. सतीच्या वेळेला जेव्हा वादळ झालं तेव्हा जेव्हा शक्य झालं आणि त्यांना जितकं शक्य होतं तितके ते पाठीशी राहिले. दरवेळेला ते साधतच असंही नाही. आणि दुसरी अत्यंत एक तात्विक विचारांसाठी एखाद्या प्रकाशकाने आपल्या लेखकाच्या पाठीशी उभं राहणं मी समजू शकतो की माझा लेखक आहे आणि त्याचा हा तात्विक विचार आहे म्हणून मी त्याच्या बाजूने उभं राहतो. हे एक. दुसरी अशी बाजू घेतो की आम्ही प्रकाशक आहोत, त्यांच्या मताशी आमचा संबंध नाही, आम्ही त्यांचं पुस्तक छापलं, तुम्ही त्यांच्याशी मांडा. आणि तिसरा असा की वैयक्तिक पातळी त्या माणसाच्या लेखकाच्या काही अडचणी असल्या तर त्या दूर करण्याची जबाबदारी संपादकावर असते का. आता लेखक दरिद्रीच असतात तर किती लोकांना संपादकांनी पैसे द्यायचे इथपासून मी प्रश्न करतो. आणि मौजेच्या लेखकांना आपल्याला पैसे मिळणार नाहीत हे माहीतच होतं नेहमीच. आमच्यासारख्या लेखकांना कुठे पैसे मिळतात. परंतु तरीसुद्धा आर्थिक मदतसुद्धा श्रीपूंनी वेळोवेळी केलेली आहे हे मला माहीत आहे. आणि आता हे पुरावा द्या म्हटलं तर मला देत नाही, पण मी पाहिलेलं आहे डोळ्यांनी, ऐकलेलं पण आहे. तेव्हा हा मला जरा कठोर आरोप वाटला. रामदास, माझं चुकत असेल तर मला तुम्ही दुरुस्त करू शकता. पण बाकी तो अपूर्व सुंदर लेख आहे, तो प्रदीर्घ आहे. आणि रामदासच ज्या मराठीत लिहू शकतो त्या मराठीत लिहिलेला आहे तो. तुम्ही जरूर वाचा तो. तेव्हा असं हे परिपूर्ण पुस्तक आहे आणि ही सुरुवात आहे. याचं कारण असं की एका महत्त्वाच्या व्यक्तीचं इतकं मोठं कार्य, इतक्या वर्षांचं कार्य एका संपूर्ण पुस्तकात येणं कठीण आहे. प्रयत्न मोठा आहे आणि तो अतिशय यशस्वी झालेला आहे. याच्या पुढे या पुस्तकातल्या नायकाबद्दल म्हणजे श्रीपूंबद्दलच किंवा आता मौज आपण नायक समजू यांच्याबद्दलच फक्त बोलत राहणं योग्य होणार नाही. सत्यकथेच्या आणि मौजेच्या काळात जे प्रश्न निर्माण झाले आणि ज्यांची अजून उत्तरं मिळाली नाहीत त्या प्रश्नांशी आपण आता पुढे सामना करणार आहोत की नाही हा मुद्दा आहे. चळवळ तेव्हाच सुरू राहते. भारताचा किंवा महाराष्ट्राचा दुर्दैव असा आहे की आपल्याकडची कुठलीही चळवळ 10-12 वर्षाच्या वर चालत नाही. संस्था आपल्याकडे शतकानुशतकं चाललेल्या आहेत असं चालत नाही. परदेशातले प्रकाशक 200-200, 300-300 वर्षांची त्यांची प्रकाशनं असतात. एखादी चळवळ सुरू झाली की एखादी संस्था सुरू झाली की 400-500 वर्षाची संस्था, त्याचं काही त्यांना आश्चर्य वाटत नाही. माणसं तयार होत जातात, निर्माण होत जातात, संस्था चालत राहते. आपल्याकडे तसं होत नाही. साधी नाटकाची गोष्ट घेतली तर कुठलाही एक चमू तयार झाला नाटक करणारा की तो 10 वर्ष फार तर जातो. सगळी चमू डोळ्यासमोर आणा, 10 वर्ष त्यांची कारकीर्द आहे. याचं कारण असं की 10 वर्षात 20 वर्षाच्या मुलांनी सुरू केलेली चळवळ असते तेव्हा ते 30 वर्षाचे झालेले असतात. त्यांचे अग्रक्रम बदललेले असतात, त्यांची मतं बदललेली असतात. त्याच्यामुळे तो ग्रुप मोडतो. प्रत्येकाचे अग्रक्रम बदलतात त्याच्यामुळे ग्रुप मोडतो. सगळ्यांचा अग्रक्रम एकच राहिला तो ग्रुप एकत्र राहील, पण तसं होत नाही. प्रत्येकाचा अजेंडा शब्द, पण प्रत्येकाचा अजेंडा वेगळा. कारण मुळात चळवळ सुरू करताचा अजेंडा असतो काहीतरी.
रंगायन फुटली त्याच कारणाने. रंगायचा अजेंडा असा होता की कुठल्याही चांगल्या संहितेचे 5, 7, 8 प्रयोग करायचे. आपण शिकलो, आता दुसरं करायचं. पैसे मिळवायचे नाहीत आपल्याला. ठरलेले 500 आपले सभासद होते, ते येतात, पाहतात. आपण शिकण्यासाठी करतो आहोत. त्याच्यातल्या एका ग्रुपला असं वाटलं की नाही, पण आपल्याला चालतं आहे, पैसे मिळत आहेत, ते आपल्याच पुढच्या प्रयोगांना उपयोगी होतील. ह्या एका मुद्द्यावर फक्त रंगायन विभागली गेली. शिपू पहिल्या विभागात होते की शिकलो आपण, नवीन काहीतरी करूया. याच्या संबंधात माझं बोलणंही झालं शिपूंशी, रंगायनच्या संबंधात नाही. आता ह्या ग्रंथाचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं, तो जरूर कायम स्वतःजवळ ठेवा आणि दुसऱ्या कोणाला तरी द्या. कारण की हे असं काही घडलं आहे एकेकाळी, हे सुद्धा आता विस्मृतीत जायला वेळ लागणार नाही. आपल्याकडे परिस्थिती अशी आहे, माहीत सुद्धा नाही लोकांना की एक एवढी मोठी चळवळ उभी झाली. त्या चळवळीच्या विरोधी सुद्धा एक चळवळ उभी झाली आणि एक छोट्या परिघात का होईना पण एक मोठी घडामोड, वाङ्मयीन घडामोड आपल्या महाराष्ट्रात झाली. त्याचे हे परिणाम झाले, हे आता माहीत नाही कोणाला. ते माहीत होण्यासाठी हे ग्रंथ आवश्यक असतात. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की माहीत करून घेण्याची आवश्यकता पण कोणाला वाटत नाही आहे. हा टप्पा येईल असं शिपूंच्या आयुष्यात शिपूंना कधी वाटलं की नाही मला वाटत नाही. बहुतेक त्यांना वाटलं नाही. त्यांना वाटत होतं की नाही, या हळूहळू परिणाम होईल. पण सध्या जे मी पाहतो त्यांना काहीच या सांस्कृतिक चळवळींशी, कालच्या सांस्कृतिक चळवळींशी देणं घेणं नाही आहे. हे पुस्तकाबद्दल झालं आणि मला असं सांगण्यात आलं की तुमच्या आणि श्रीपुंतांच्या संबंधांबद्दल बोला. तर वैयक्तिक आमचा जी काय देवघेव झाली असेल त्याच्याबद्दल काही मी बोलत नाही. ती फारच आश्वासक आणि प्रेरक अशी होती, एवढंच मी तुम्हाला सांगतो. माझ्या भेटीगाठी अत्यंत कमी झाल्या, कारण मी मुंबईला सततच जात असलो तर मी उठून मौजेत गेलो आहे आणि भेटलो आहे असं कधी झालं नाही. किंवा मी त्यांच्या घरीसुद्धा 2-3दाच गेलो. जेव्हा गेलो तेव्हा म्हणजे उत्तमच वेळ गेला. विमलताई पण होत्या तेव्हा. मला कधी फरक वाटला नाही. एक आपलं काळजी करणारी 2 माणसं आहेत असं आश्वासनच तिथल्या वातावरणात असे. परंतु माझा तो स्वभाव नव्हता की गेलं की जाऊन आलंच पाहिजे मौजेमध्ये, मी मौजेचा लेखक आहे तर गेलंच पाहिजे वगैरे, असं काही माझं जमलं नाही. पण जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा मात्र 2-3 प्रश्नांवर आम्ही बोललो आणि त्या प्रश्नांची उत्तरं आजही मला सुटलेली नाहीत. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो. त्याआधी माझा सत्यकथेचा संबंध कसा आला ते सांगतो. मी शिकायला नागपूरला आलो तेव्हा माझं वाचन सगळं इंग्रजी होतं. याचं कारण असं की इंग्रजी चांगलं होतं म्हणून नव्हतं, माझं इंग्रजी चांगलं नव्हतंच, येतच नव्हतं मला इंग्रजी. आणि माझ्या इंग्लिश वर्गाच्या इंग्लिश लिटरेचरच्या क्लासमध्ये सगळे पारशी आणि अँग्लो इंडियन मुलं, आणि त्यांचं इंग्लिश पाहिल्यानंतर मला वाटलं आपल्यासमोर पर्याय म्हणजे इथे राहणं आणि स्वतःला शिकवणं, परिष्कृत करणं किंवा पळून जाणं. तर ठरवलं की नाही आपण राहू वर्षभर. माझे 2 हॉस्टेलमधले मित्र होते, म्हणजे नाही हो जाएगा, आम्ही हिंदीत बोलतो, हो जाएगा रुक जाओ. म्हणून मी इंग्लिशच वाचायचो. मग हट्टाने इंग्लिश वाचायचं, कळायचं नाही. मग हळूहळू कळायला लागलं. त्यामुळे माझं इंग्लिश वाचन जबरदस्त. मग मी एम एला तर इंग्रजी विषयातच एम ए केलं मी. त्या काळामध्ये मग माझं सत्यकथेचं वाचन मागेच पडलं होतं. आधी मी शितू, पडघवली वगैरे वाचलेलं होते सत्यकथे, पण कॉलेजमध्ये आल्यानंतर माझा मराठी वाङ्मयाशी संबंध संपला. पुढे अधूनमधून केव्हा तरी वाचायचो आणि मला मनात समाधान नसे मराठी मी जे वाचत असे ते. आम्ही वॉल्ट व्हिटमन, एलियट वगैरे आम्हाला अभ्यासाला लोक होते आणि माझ्या मनात आपोआप तुलना येत असे. मग त्याच्याबद्दलही सांगतो मी, श्रीपूंशी बोललो त्याच्याबद्दल. तर एकदा नाटक पाहिलं तेंडुलकरचं, वाटलं की लिहू आपण, आपल्याला जमेल असं. म्हणून मग मी सुलतान लिहिली. तेव्हा सत्यकथेत काही छापून येणं हे अत्यंत प्रतिष्ठेची बाब आहे हे देखील मला माहिती नव्हतं. पण प्रभा गणोरकर तेव्हा नागपुरात होत्या, त्यांनी ती वाचली. त्या म्हणाले की मी दाखवते भागवतांना, मला मुंबईला जायचं आहे. म्हणून त्यांनी ती आणली, भागवतांनी छापली आणि मग त्यांचं मला पत्र आलं की नियमित लिहा. तर मला जेव्हा जमलं तेव्हा, कारण लिहिणं हा आग्रह करून तेव्हाही नव्हता, आताही नाही, जेव्हा जमेल तेव्हाच खाऊन पिऊन वेळ मिळाल्यास. पुढे मग होळी लिहिली मी. संबंध सांगतो. तर माझ्या आधीच्या एकांकिका पटवर्धनांकडे जात भागवतांनी वाचलेल्या असत, कारण भागवतांनीच त्यांचा 4 एकांकिका विजयाबाई इंग्लंडला होते तिथे पाठवल्या होत्या की हा नवीन मुलगा लिहितोय, बघ जरा तुला काही करायचं असलं तर. आणि त्यांनी त्या केल्या आल्याबरोबर. पण आमची भेट झालेली नव्हती. होळी लिहिल्यानंतर मी पटवर्धनांना पाठवली
तर पटवर्धनांना नाही मी पाहिलं. त्यांचं मला पत्र आलं की ह्यात शिव्या फार आहेत, त्या कमी करा, म्हणजे ते छापता येणार नाही. तर मी असं म्हटलं की मग छापू नका, शिवाय नाही कमी करणार मी. तुम्ही पाहिलंच काय हॉस्टेल लाईफ, असं आणखी ते उर्मटपणा लिहिलं होतं. मग ती त्यांनी भागवतांना दाखवली की ही एकांकिका आणि यांचं हे पत्र काय करायचं. भागवत म्हणाले छापायची, आणि त्यांनी ती छापली. तर असा आमचा संबंध सुरू झाला. पुढे मग आता मी मौजेत लिहायलाच सत्यकथेत लिहायलाच लागल्यानंतर मी नियमितपणे सत्यकथा घेऊ लागलो, वाचू लागलो. परंतु माझ्या मनातलं असमाधान कधीच गेलं नाही. वॉल्ट व्हिटमन वाचतो, एमिली डिकिन्सन आपण वाचतो, सिल्विया प्लाथ वाचतो, कवीच नुसते जरी घेतले तरी, एलियट वाचतो, फ्रॉस्ट वाचतो, नाटकामध्ये बेकेट वाचतो, युनेस्को वाचतो. असं तर मराठीत काही आपण म्हणजे मी त्यातलाच ना. मी असं समजत नव्हतो की मी यांच्यापेक्षा वेगळा आहे. ज्या मातीतले इतर लेखक होते त्याच मातीतला मी, तोच दर्जा माझ्याही लिखाणाचा, आणि तेच असमाधान मला स्वतःच्या लेखनाबद्दलही होतं. म्हणून भागवतांकडे एकदा मी गेलो असतो की भागवत हे असं कसं. आपण वाङ्मयीन अभिरुची, अभिजात वाङ्मय वगैरे असं म्हणतो. सत्यकथेत आलेल्या कितीतरी गोष्टी, कथा, कविता काही काळानंतरच विसरल्याही जातात. असं कसं होतंय. हे चांगलं आहे ना, मराठीतलं उत्कृष्ट मासिक आहे, उत्कृष्ट व्यासपीठ आहे. याच्यावर नवे लेखक नव्या उमेदीने, ऊर्जेने लिहित आहेत, पण त्यांचा परीघ किती छोटा आहे. आणि मी असं बोलतोय याचं कारण मी मोठी कविता वाचतो. म्हणजे इंदिराबाई जेव्हा ऐनभरात होत्या आणि त्यांना ऑलमोस्ट दैवतच झाल्या होत्या, त्या काळात सुद्धा मला असं वाटायचं की छोटीही कविता खरी आहे, खरी आहे, तीव्र आहे. परंतु पाश्चात्य कविता वाचल्या स्त्रियांच्या की त्याच्या पुढे, म्हणजे अगदी एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंगपासून आपण प्लाथपर्यंत येऊ, तर त्याचा आवाका मला कळायचा नाही की ठीक आहे, उत्तम आहे. परंतु तौलनिक अभ्यास केला तर, आता इंदिराबाईंचं नाव घेतलं मी, पण इतरही की मोठा आवाज ऐकूच येत नाही, खोल आवाज ऐकूच येत नाही, पुष्कळ जाता अभिनिवेश जास्त असे. तर हे असं का होतंय. एलियट जेव्हा म्हणतो की आय शोड द फ्रॅगमेंट्स टू माय रुईन्स, अनेक संस्कृतींची शतखंड माझ्या मनाच्या किनाऱ्यापर्यंत मी आणले. या पाठीमागे त्यांनी जे काय पाहिलेलं आहे, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, आणि अनेक संस्कृतीचा त्यांचा अभ्यास, भारतीय उपनिषदांचा आणि गीतेचा त्यांचा अभ्यास, ते सगळं संचित त्यांच्या 4 क्वार्टेट किंवा वेस्टलँडमध्ये येतं. ते स्तोत्र आहे. ती कविता आजही वाचताना किंवा वॉल्ट व्हिटमन संपूर्ण वाचताना स्तोत्र आहेत ती. आय एम लार्ज बिकॉज आय कंटेन मल्टिट्यूड्स. हा जो विलक्षण आत्मविश्वास आहे की मी इतका मोठा आहे की माझ्यात सगळं अनेक युनिव्हर्सेस माझ्यात आहेत, असा आवाज मराठी माणसाच्या तोंडूनच निघत नाही. कारण ही कल्पना आमच्या डोक्यात येत नाही, कारण आम्ही तसं जगतच नाही. तर शिपू हसले फक्त नेहमीप्रमाणे. बरं शिपू, मी पण त्याच्यातच स्वतःला जमा करतोय. मी असं म्हणत नाही की मी काही मोठा वेगळं लिहितोय म्हणून. मला सुद्धा नाहीच जमत आहे ना. मला कळतं आहे, मी वाचतो पाश्चात्य, त्याच्यामुळे मी कुठे उभा आहे मला कळतं आहे. पण मला तुम्ही जर समजावून सांगा. तर ते म्हणाले, हो राजकारणामध्ये नसते का नेते नाही का, जशी माणसं असतात तसे नेते मिळतात, तर जसा समाज असतो तसे लेखक असतात. याच्यातून मराठी समाजाच्या एकूण अभिजाततेची ओळख त्यांनी मला करून दिली. सत्यकथेचा वाचक वर्ग हा सर्वसाधारणपणे सुरुवातीला तरी उच्च मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय होता. पुढे तो वाढत गेला. आणि आपण म्हणजे सगळा समाज असा मध्यमवर्गीय नेहमी गैरसमज करून घेतात. त्या गैरसमजामुळे आपण समजत होतो की मराठी जन फार अभिजात आहेत. असं नाही आहे. ग्रामीण जनतेची जी अभिजातच असते ती वेगळी असते, त्याच्याकडे मी येत नाही. पण मी आपल्या मध्यमवर्गीय अभिजाततेबद्दल बोलतो. आणि आता तर मराठी अभिजात भाषा करायची म्हणून भांडणं चाललेली आहेत, तेही मला कळत नाही. कारण की व्हॅलिडेशन, कोणाची पावती कशाला लागते आपल्या अभिजाततेसाठी. आपण करू ना अभिजात,
असं का नाही म्हणत आम्ही? आणि 10 कोटी रुपये मिळाले म्हणजे भाषा अभिजात होते हे कोणी सांगितलं? सत्यकथा पैशाच्या अभावी गेली, पण अभिरुची आम्हाला देऊन गेली ना सत्यकथा. हे आम्ही कसं विसरतो? त्याच्यामुळे आपले सगळे अग्रक्रम, आपल्या सगळ्या समजुती, आपल्या सगळ्या प्रेरणा ह्या सगळ्या सवंग झाल्यात की काय अशी मला शंका आहे. ते मी भागवतांशी खूप बोलायचो. तर ते म्हणाले की महेश, आपण आपलं काम करीत राहायचं. सध्याचं दृश्य निराशाजनक आहे, आशाजनक आहे असा काही विचार न करता आपल्याला जे जमण्यासारखे तेवढं आपण करीत राहायचं. श्रीपू स्वतः एखाद्या पुस्तकाचं प्रूफ 5-5 वेळा तपासत असत, हे मला माहीत आहे. अत्यंत निर्दोष असंच पुस्तक निघालं पाहिजे. आणि शेवटच्या काळात ते थोडा वेळ झोपत, उठत, दुरुस्त करत, पुन्हा झोपत, असं त्यांचं चाललेलं असं. श्रीपूंच्या बाबत दुसरा एक प्रवाद असेल तो, असं मला वाटतं, मला माहिती नाही, की ते लोकांना म्हणजे अनेक लेखकांना दुरुस्ती सुचवत असत की ते कापा, इथे वाढवा, हे संपादित करा, अमुक तमुक, जसं आता तेंडुलकरांच्या बाबतीत तसं झालं वगैरे वगैरे. आणि श्रीपूंचा तो अधिकार होता. श्रीपूंचं इंग्रजी वाङ्मय अत्यंत चांगलं होतं, याची पुष्कळ लोकांना कल्पना नसेल. अतिशय चांगलं इंग्रजी वाचन होतं. म्हणजे अमेरिकेतून ते आल्यानंतर तर आम्हाला तिथले पाहिलेले नाट्यप्रयोगांची वगैरे सुद्धा ते सविस्तर वर्णन सांगत असत. माझा स्वतःचा अनुभव मात्र तसा नाही आहे. आणि मला असं वाटतं की मी दुर्दैवी आहे त्या बाबतीत, कारण माझा वाहवत जाण्याचा स्वभाव आहे. लेखनात सुद्धा ज्याला इंटेलिजन्स म्हणतो तो माझ्यात खूप होता, आता जरा कळायला लागलं. पण श्रीपूंनी मला कधीही असं म्हटलं नाही की हे जरा पसरट आहे, हे फसलेलं आहे, अमुक आहे तमुक आहे. त्यांनी मला जर सांगितलं असतं तर मी जरा निर्दोषपणा, संपादन करणं लेखकांनी स्वतःचं, हे शिकलो असतो. पण ते मला शिकायला मिळालं नाही कधीही. मी त्यांना विचारलं नाही कधी की तुम्ही मला का दुरुस्त केलं नाहीत म्हणून, कारण की मला त्याचा फायदा झाला असता, मला हे माहीत कळत होतं. पण ते राहिलं. मतभेद मात्र झाले. जेव्हा नाट्यत्रयी मी लिहिली तेव्हा युगांत ते म्हणाले की अतिरंजित आहे, हे मेलोड्रॅमॅटिक आहे. तर मी म्हटलं तुम्हाला श्रीपू आज मेलोड्रॅमॅटिक वाटत असेल, पण हा काळ दूर नाही. वाळवण आपल्या आयुष्याचं, आपल्या समाजाचं वाळवंट होणं हा काळ दूर आहे असं मला वाटत नाही. नाटक म्हणून ते फसलेलं असेल, त्याच्याबद्दल काही मला म्हणायचं नाही आहे. नाटक म्हणून पूर्ण फसलेलं असेल, पण एका आयुष्याच्या टप्प्यावर लेखक विचारच करीत नाही फसला आहे का यशस्वी आहे ते. त्या बिनमहत्त्वाच्या गोष्टी असतात. आपल्याला काही जातीवंत सांगायचं असलं ते सांगायचं, तेवढं पोचलं म्हणजे झालं, एवढा डोक्यावर विषय असतो. तर ते म्हणाले असं तुम्हाला वाटतंय का? मला स्वतःला असं वाटत नाही. म्हटलं मला का मेधा पाटकरांचं वगैरे त्यांनी मला उदाहरण दिलं की अशी माणसं आहेत तोपर्यंत ती वेळ येणार नाही. पण ज्या वेगाने आपलं आता अधपतन चालवलं आहे तो वेग पाहिला ते नाहीत हे एका दृष्टीने बरं आहे. याचं कारण त्यांना पातळा फार यातना झाल्या असत्या. हा एक आमच्या संवादाचा भाग तुम्हाला सांगितला. दुसरा संवाद संपादनाबाबतच होता. मी असं ऐकलं श्रीपू की तुम्ही असं खूप संपादित करता, काटछाट करता, मी सांगता लोकांना, तुम्ही करीत नाही पण सुचवता आणि ते लोक करतात. तर संपादन किती मर्यादेपर्यंत करावं, कसं करावं याच्याबद्दल तुमचे काही नियम आहेत का? पाश्चात्य जगामध्ये आजकाल कुठली कादंबरी लिहिली की त्यांचा एडिटर असतो, नाटकामध्ये ड्रॅमॅटर्ग असतो, ते तुमची संहिता हातात घेतात आणि तुम्हाला काही करता येत नाही, ते कापून टाकतात अनेक गोष्टी. किरण देसाईची कादंबरी 600 पानांची होती, जिला बुकर प्राईज मिळालं, नाव मला आठवत नाही. त्यातली 350 पानं एडिटरनी कापून टाकली आणि उरलेली 250 पानंच छापली. याचं कारण असं की मूळ कथा फक्त इंटरेस्टिंग असली तर तेवढी ठेवायची, सेलेबिलिटी विकली गेली पाहिजे, विक्री झाली पाहिजे म्हणून कापून टाकायचे. तर ह्या प्रकारचं संपादन ते म्हणे असं माझ्या डोक्यात कधी नसतं. म्हटलं कबूल आहे, आपण तुम्ही करताय असं मला म्हणायचं नाही किंवा इतर करतायत त्याच्याबद्दल. मला एक प्रश्न विचारायचा आहे की अतिशय दोषांनी परिपूर्ण असलेली कलाकृतीसुद्धा कधी कधी फार तोर असू शकते. अशा वेळेला संपादक काय करतो? इरिना इथे बसलेली आहे, ती म्हणाली तुम्ही काय डोस्टोस्की वाचता, त्यात किती भरताळ आहे. त्यांना एका शब्दाला एक ओपेक मिळायचा, त्याच्यामुळे ते लिहायचे. तर म्हटलं खरं आहे ते. मला सुद्धा ₹1 एका शब्दाला मिळाला तर मी 1,000 पानांची कादंबरी दर महिन्याला लिहीन,
कोणी देत नाही, माळगावकर सुद्धा देणार नाहीत. परंतु मी त्यांना असं म्हणालो की थोर कलावंतांच्या ज्या कलाकृती असतात त्यात आत काहीतरी एक प्रचंड मोठी ऊर्जा आणि ठिणगी असते, त्याला जुळूनच जैविक असेच ते दोष आलेले असतात. ते दोष कापले तर ती कादंबरी निर्जीव होईल. बद्रस कारामाझावमधली सगळं भरताळ, जर ज्याला आपण भरताळ म्हणतो ते जर कापून टाकलं तर जे उरेल ती फक्त गोष्ट उठेल 3 भावांची आणि फादर जोझिमाची, त्याच्यावाली काही राहणार नाही. मी त्या गोष्टीसाठी बद्रस कारामाझ वाचतच नाही. जे भरताळ आहे त्याच्यासाठीच वाचतो, कारण तिथून त्या माणसाच्या ज्या काही विलक्षण इन्साइट्स आहेत त्या मला कळतात. अरण्यात शिरतो आपण आणि तिथून बाहेर वाट काढता येते, पण म्हणून तर जायचं तिथे. जिथून वाट काढता येते ते अरण्य कसलं. तर जे संपादित करतात त्याच्यामध्ये असं होतं की झाड पाहिलं पण अरण्य नाही पाहिलं. मी जातो त्या कादंबरीकडे ते दोस्तोस्कीच्या मनाच्या सहवासात राहून जातो. ओनिल हा एक अत्यंत मोठा नाटककार आता म्हणतोच आहे, परंतु ओनिल इतका दोषांनी भरलेला नाटककार नसेल. तो विचारवंत नव्हता, त्याच्याजवळ कारागिरी नव्हती, नाटक कसं रचावं हे त्यांना कळत नव्हतं. त्यांच्या नाटकात अनंत दोष असं असून ते मोठे ठरतात याचं कारण त्याच्यामध्ये जे विलक्षण चैतन्य आहे ते त्या दोषांसकटच आलेलं आहे. त्यातले दोष बाजूला काढून नाटक करतो म्हटलं तर नाटक आपटतं. त्यांची 2 नाटकं संपादित करून त्यातले लोकांना वाटलेले दोष दूर करून नाटकं जेव्हा झाली तेव्हा ती पहिल्या प्रयोगानंतरच पडली. दोषांसकट स्वीकारावं लागतात. याचा अर्थ असा नाही की सामान्य लेखकाच्या लेखनात जे दोष असतात ते तसे राहू दे, असं नाही आहे. मुळात तेवढं चैतन्य असलेल्या ज्या कलाकृती येतात त्या तुमच्याकडे जर आल्या तर तुम्ही हे कराल का. त्याच्यावर ते म्हणाले तेवढी कलाकृती आधी माझ्याकडे येऊ दे. आणि त्याच्यावर अर्थात मी निरुत्तर झालो, कारण तेवढी कलाकृती आपल्याकडे निर्माणच होत नाही आहे, अजूनही झालेली नाही, अजूनही झालेली नाही आहे. त्याच्यामुळे शिपूंचं उत्तर एका अर्थाने, शिपू मोजकं बोलत नाही पण ते फार बोलकं असे, एकाच वाक्यामध्ये सगळं ते सांगून टाकत असत. तर हा आमचा प्रश्न निरुत्तर राहिला की वाङ्मयातली दोषस्थळं म्हणजे नक्की कुठली असतात आणि ती दोषस्थळं इतकी त्याज्य असतात का. मला चालतात दोषस्थळं. त्याच्यामुळे जर एक वेगळ्या प्रकारची काळीकुट्ट ऊर्जा मिळत असेल त्या मूळ आशयाला तर ते काढता येत नाही, ठेवावे लागतात. एखाद्या अत्यंत गुणी माणूस संतापी असतो तर त्याचा संताप आपण सोसतो, तो भागच आहे त्याच्या ऊर्जेचा. असे आमचे संबंध होते. पुढच्या शेवटच्या काळामध्ये माझी ती चौकशी खूप विमलताई गेल्यानंतर फारच व्यथित झाले होते. मी त्यांना फोन केला तर त्यांना बोलता येणार फार, आणि मला स्वतःला अशी कोणाची अवस्था असताना जाऊन फोन करणंसुद्धा अप्रशस्त वाटतं, कारण त्या माणसाला बोलतं करायचं आणि ती जखम पुन्हा जिवंत करायची हे मला आवडत नाही. कोणी गेलं बिलं तर मी भेटायला जात नाही. पण केला मी पुन्हा. मी खूप दिवस गेले नंतर फोन केला त्यांचा. तर शिपू म्हणाले तुमच्या फोनची मी वाट पाहतो. त्या दिवशी मला असं वाटलं, घाव पडला माझ्या मनावर की आपण एक एवढं अपराध केला, आपण फोन का नाही केला. शिपूंना माझ्याबद्दल इतकं वाटतं काहीच मला माहिती नव्हतं. तेव्हा तुमच्या फोनची वाट पाहिली. त्यानंतर मग शिपू फार राहिले नाही. तेव्हा आता अखेरच्या टप्प्यावर मला शिपूंनी काय दिलं तर शिपूंनी मला अभिजातपणा शिकवला, शिपूंनी मला विवेकीपणा शिकवला. शिपू जितके विवेकी, जितके शांत, जितके अबोल तितका मी जास्त बोलका, तितका मी जास्त विवेकी. त्यामुळे पण असं असावं असं वाटण्याइतपत माझ्यात प्रगती झाली. बोलण्यापूर्वी आणखी एक मुद्दा मला बोलायचा, चंद्रकांत पाटलांच्या लेखांबद्दल. चंद्रकांत पाटलांनी लघुनियतकालिकं आणि अनियतकालिकांबद्दल एक लेख लिहिलेला आहे आणि मला तो खूप महत्त्वाचा वाटला. एरवी पाटलांची हे वृत्ती लढाऊ असते आणि मोजेचे ते प्रखर टीकाकार होते. हा लेख फार अतिशय समतोल पद्धतीनं लिहिलेला आहे आणि मी स्वतः कुठल्या चळवळीशी कधी संबंधित नव्हतो. म्हणजे मौजची सुद्धा चळवळ जर वगैरे असेल तर मी तसा संबंधित नव्हतो, कारण मुळात लिहिणं हाच अग्रक्रम नव्हता. आणि मी नागपुरात, माझे सगळे वेगळेच उद्योग चाललेले असायचे. माझ्या लिखाणामध्ये 5-5 वर्षाचं अंतर, त्याच्यामुळे चळवळ बिळवळ एवढ्या गंभीरपणाने मी काही कधी घेत नव्हतो. लघुनियतकालिकांची चळवळ चालू आहे मला माहीत होतं, मधून मी ते वाचायचो पण. आणि
मला तेव्हाही असं वाटायचं की हे आवश्यक आहे, कारण पाश्चात्य वाङ्मयात आम्ही हे बघतच होतो. आपला निषेध व्यक्त करणारी, प्रोटेस्ट व्यक्त करणाऱ्या चळवळी पाश्चात्य संगीतात सुद्धा झाल्या, साहित्यात झाल्या, चित्रकलेत झाल्या. इम्प्रेशनिस्ट कसे आले, सगळं ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग, पिकासो, हे सगळं होतच होतं तिकडे. चळवळी झाल्या, वाद झाले, भांडणं झाली, निदर्शनं झाली. तर ते आपल्याकडे झालं आणि चंदूनी ती बाजू फार व्यवस्थित मांडलेली आहे आणि ती अशी व्हायलाही हवी. आता दळवींनी जे लिहिलेलं आहे की शिपूनी स्वतः सत्यकथेचे अंक आणि काड्याची पेटी पाठवली, ते मला काही खरं वाटत नाही. याचं कारण त्यांचा जो हेतू होता त्या मुलांचा, त्याच्याबद्दल आदरभाव शिपूंना नक्की असणार. शिपूंनी असं की केलं नसणार. तर ही सुद्धा बाजू बाहेर येणं आवश्यक होतं. आणि असं झालेलं आहे की सत्यकथेमध्ये अत्यंत सामान्य लेखन छापल्या गेलेलं आहे. अत्यंत सामान्य कथा, अत्यंत सामान्य कविता छापल्या गेलेल्या आहे. तर त्याच्यावर शिपू म्हणाले की एकतर निवड पटवर्धन करतात, मी करतो, पण आमचा दोघांचं असं की आलं आहे त्यातल्या त्यात मग चांगलं काय ते छापलं पाहिजे. मासिक दर महिन्याला काढत राहायचं, तर ते छापावं लागतं. उडदा माझी असाच तो सगळा प्रकार आहे. आम्ही नाकारीत बसलो तर साधारण 3 ते 4 पानांचं पाहतं मासिक दर महिन्याला निघेल असं ते म्हणाले. तर संपादकाचे म्हणून पण काही एक अडचणी असतात, हा त्याचा भाग होता. सत्यकथा गेलं तेव्हा म्हणजे बंद झालं तेव्हा एक पर्व संपलं आपल्या सांस्कृतिक चळवळींचं, असं सगळ्यांची भावना होती आणि ती फार दुःखद होती. आता सत्यशी ते बसले, तर संगीतामध्ये आपल्याकडे प्रोटेस्ट म्हणून प्रकार नाही, पण मी नुकतीच एक मैफिल ऐकली परवा. आपलं सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अधपतन कसं होत चाललं आहे त्याचा नमुना. आत्तापर्यंत गाणं ऐकताना मी गाण्यामध्ये शांतरस, शृंगाररस किंवा अगदी वीररस किंवा औदासीन हे सगळे रस पाहिलेत. परवाच्या गाण्यामध्ये भयरस निर्माण केलेला होता. त्या दिवशी मुलं किंचाळून उठली नागपुरातली, दिवे गेले, मोटरी बंद पडल्या, इतकं ते भयकारक गाणं होतं. त्याच्याबद्दल तुला खाजगीत नंतर सांगतो. आणि ते सगळं बाहेर बसलेल्या टाळ्यांसाठी चाललेलं होतं. जबरदस्त फिरतीची ताण घेतल्यानंतर ज्या कडकडून टाळ्या पडतात त्या टाळ्यांसाठी सगळं चाललेलं होतं. मला असं वाटलं की इतकी गुणी माणसं असं का करतात, असं का करतात. या बाबतीत शिपूंचा आम्हाला वचक होता, काहीही सवंग होता कामा नये. कारण माझ्यासारख्या माणसाची एकच इच्छा असते की आपण लिहिल्यानंतर तर मला सदोष तर आहेच आणि खूप लोक टीकाही करतात, त्याची मला परवा नाही. शिपूंना आवडलं पाहिजे एवढ्या एकच निकष माझ्याजवळ होता. शिपूंना आवडलं की मग मी खुश, मग बाकी जग गेलं उडत, कोण फिकीर करतो. आणि मुळात जमिनीवर पाय होते की आपण आज लिहिलेलं काय फार टिकणार नाही, 2, 4, 5 वर्षाला आठवलं मग लोक विसरायला लागले की पटकन दुसरं लिहायचं, तोपर्यंत नाही. पण शिपूंची पावती मिळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती माझ्या दृष्टीने. आणि मग मी ललित लेखनाकडे वळलो तेव्हा माझा तो प्रवास कसा झाला, का झाला आणि मी काय काय केलं असेल याच्याबद्दलचं एक विस्तृत पत्र माझ्याजवळ शिपूंचं आहे. मी म्हटलं मी यांच्याशी कधी बोललोही नाही, यांनी कसा अंदाज केला सगळा एवढा. एखाद्या लेखकाचा मानसिक प्रवास शिपूंना कसा कळतो. मी तर कधी माझ्या ललित लेखनाबद्दल त्यांची कधी चर्चाही केली नव्हती. त्याचं पहिलं की मला आश्चर्य वाटत नाहीत की तुम्ही नाटकाकडून इकडे वळला, इथपासून त्या पत्राची सुरुवात आहे. ही पत्र मी कधी कोणाला देत नाही छापायला वगैरे, कारण मला ते बरं वाटत नाही, हे खाजगी आहे माझं. पण तू सांगतोय आज एवढ्यासाठी की माझ्या लेखन प्रवृत्तीचा, माझ्या मनाचा संपूर्ण अंदाज एखाद्या मानसशास्त्र किंवा सायकॅट्रिस्टला असावा त्यापेक्षा अधिक आणि अत्यंत प्रेमानं शिपूंना केव्हा झाला. आणि असा अंदाज जवळजवळ त्यांच्या सगळ्या आवडत्या लेखकांच्या बाबतीत त्यांच्याजवळ असणार. म्हणूनच खानोलकरांना त्यांनी इतकं जपलं, अनेकांना जपलं त्यांनी. तेव्हा हे सगळं ऋण माझ्या पिढीला, आम्ही भाग्यवान आहोत, आम्हाला हे सगळं मिळालं शिपूंच्याकडून. आता ही कारकीर्द, ही परंपरा राजहंस चालवेली आयुष्य एवढं एकच आशास्थान आहे सध्या. असं काही आहे बाकी मनोविकासचे वगैरे काही ग्रंथ खूप चांगले आहेत, पण त्या चांगल्या ग्रंथांचं, चांगल्या लेखकांचं प्रमाण कमी झालेलं आहे, सगळंच कमी झालेलं आहे आता. तर मला जे बोलायचं होतं ते मी जवळजवळ साधारणपणे बोललो आहे, विस्कळीत बोललो. परंतु मी तुम्हाला आधीच सांगितलं की व्यासंगपूर्ण काही ऐकू नका. परंतु माझे जे 2 वादाचे आणि चर्चेचे मुद्दे शिपूंशी झाले, त्याच्यावर पुढे चर्चा चालू राहावी असं मला वाटतं. की वाङ्मय कृती आणि त्यातले दोष
ते खरोखरच काढून टाकावेत का, याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. कारण आपल्या ठाशीव कल्पना असतात, दोष यात काय ते काढायला पाहिजे, काहीतरी नको. नाटकवाल्यांमध्ये फार हे काप ते काप, कारण की लोकांना टाळी पडली पाहिजे ना. मग कशा आपण लोक उठून जाते तर मग जाऊ दे ना, मग आपण बंद करायचं. ते गेले की असाच माझा पवित्रा असे, ते मी गाढव समजल्या गेलो होतो. परंतु असं न वागण्यामुळे आपण अभिजाततेचा बळी देतो आपल्या. हे आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही सुमार गोष्टी लिहिणार आणि सुमार गोष्टींना थोर म्हणणार. आता तर प्रत्येकच माणूस दिग्गज असतो, म्हणजे इतकी दिग्गजांची गर्दी झालेली आहे की सामान्य माणूस शोधावा लागतो कुठेतरी. शिपू हे पाहायला नाही त्याचा मला आनंद वाटतो. असो, मी विषयांतर करीत आहे, परंतु मला आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी कॅप्टिव्ह ऑडियन्स मिळालेले आहेत, तो व्यक्त करतो. नमस्कार. वा, जातिवंत कलावंताची खंत या सगळ्या मुक्त चिंतनातून आपल्याला समजली. प्रकाशनाचा कार्यक्रम इथेच आपण संपवतो आहोत आणि उत्तरार्धामध्ये आपण पंडित सत्यशील देशपांडे यांचा शब्दशास्त्रीय संगीतातला हा एक अनोखा कार्यक्रम इथे अनुभवणार आहोत. तत्पूर्वी मी अशोक भागवत यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. या ग्रंथाची निर्मिती संकल्पना त्यांची आहे आणि ह्या आजच्या सगळ्या सोहळ्याच्या आयोजनामध्येही त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावली आहे. श्रीपू भागवत यांचे ते एकुलते एक चिरंजीव. मुंबईच्या IIT मधून आणि बंगळुरूमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर अमेरिकेमध्ये त्यांनी PhD संपादन केली आणि आत्ता डेट्रॉईटमध्ये वॅन स्टेट ऑफ युनिव्हर्सिटीमध्ये ते केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक आहेत. सुमारे 100पेक्षा अधिक शोधनिबंध म्हणजे पेपर्स त्याचे प्रकाशित झालेले आहेत. भागवत सरांना विनंती की त्यांनी आभार मानावेत. नमस्कार. मी आज इथे खूप आनंदात उभा आहे. आनंद अशाचा की मी बरेच वर्ष एक स्वप्न बाळगून होतो, ते आज साकार होत आहे. आणि ते स्वप्न साकार व्हायला जे लोक कारणीभूत आहेत त्यांचे मला आभार मानायचे आहेत. या माणसांची नावं खूप आहेत, त्याच्यामुळे मला आधीच सांगायला पाहिजे की माझं हे आभार प्रदर्शन जरा लांबणार आहे. त्याबद्दल तुमची मी क्षमा सगळ्यांची मागतो आणि विशेषतः सत्यशील देशपांडे यांची. मी 8-10 वर्षापूर्वी असा विचार केला की माझ्या वडिलांच्या साहित्यातील कामावर एक पुस्तक व्हावं आणि त्याच्यात त्यांच्या व्यक्तीसंबंधी फार असू नये असं पुस्तक माझ्या डोक्यात आलं खरं. पण अशा पुस्तकाला जो आयोजक असतो तो त्याला साहित्यातलं काही कळत असावं लागतं. माझी अडचण अशी की मला मराठी साहित्यात विशेष कळत नाहीच, पण कुठल्याच साहित्यात विशेष कळत नाही. तेव्हा असा मी एक कल्पना घेऊन होतो, पण ती कल्पना साकार कशी करणार. तेव्हा मी अशी साहित्यातले बरंच काही माहिती आहेत अशा लोकांच्याकडे वळलो. यातल्या 2 व्यक्ती म्हणजे अचला जोशी आणि वसंत पाटणकर. हे दोघेही माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते आणि माझे स्नेही होते आणि म्हणून मी त्यांच्याकडे वळलो आणि त्यांचा आधार घेतला. अचलाताईंनी आणि मी पहिली या पुस्तकाची आराखडा तयार केला आणि मग मी वसंताला विचारलं की तू या पुस्तकाचं संपादन करू शकशील का, आणि तो हो म्हणाला. तेव्हा हे पुस्तक होईल असं मला वाटायला लागलं आणि माझा जीव भांड्यात पडला. या 2 व्यक्तींच्या शिवाय ह्या पुस्तकाची सुरुवात झालीच नसती आणि म्हणून मी त्यांचा आभारी आहे. या पुस्तकाला नंतर एक भाग्य लाभलं, त्याचं नाव आहे सुधीर रसाळ. मी रसाळांचं नाव ऐकून होतो, पण त्यांच्याशी माझा तसा परिचय नव्हता. त्यामुळे त्यांचं नाव जेव्हा माजगावकरांनी मला सुचवलं
तेव्हा मी त्याला होकार दिला, पण मनात बऱ्याच शंका होत्या. पण काही महिन्यातच त्या सगळ्या शंका संपूर्णतः दूर झाल्या. हा एक काय माणूस आहे, विलक्षण माणूस आहे. ते 90 वर्षाचे आहेत, पण काम करण्यात ते 25 वर्षाच्या माणसालाही लाजवून टाकतील. त्यांची कामावरची निष्ठा आणि त्यांचं काम दर्जेदार झाले पाहिजे याचा आग्रह विलक्षणच आहे. पुस्तकाच्या प्रत्येक तपशिलात त्यांनी लक्ष घालून पुस्तकाचा दर्जा उच्च पातळीवर नेला, याबद्दल मला शंका नाही. या पुस्तकाच्या दर्जाला आणखी कारणीभूत असलेल्या 2 व्यक्ती म्हणजे शेखर गोडबोले आणि सदानंद बोरसे. दोघांनी अनुक्रमे या पुस्तकाच्या सजावटीवर आणि शुद्ध लेखनावर अपार कष्ट केले. पुस्तकातील अनेक दुर्मिळ फोटो हे गोडबोल्यांनी आपल्या स्वतःच्या संग्रहातनं दिले आणि पुस्तकाला एक आकर्षक स्वरूप आणले. बोरसे आणि रसाळ यांनी पुस्तकाची मुद्रिते पुन्हा पुन्हा तपासली आणि पुस्तक निर्दोष करण्याचा प्रयत्न केला. याच संदर्भात आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख केला पाहिजे आणि तो माझा चुलत भाऊ श्रीकांत याचा. या पुस्तकाच्या शेवटी पुनरुद्धृत केलेल्या सत्यकथेच्या 1958च्या एका अंकाने या पुस्तकाला एक वेगळीच गंमत आलेली आहे. श्रीकांतने त्या अंकाची डिजिटल प्रत उपलब्ध करून दिली. तो कुटुंबातलाच असल्यामुळे मी त्याचे औपचारिक आभार मानणार नाही. अर्थातच पुस्तक हे लेखकांच्या शिवाय होऊ शकत नाही. या पुस्तकात ज्या ज्या लेखकांनी लेख लिहिलेले आहेत त्या सर्वांचा मी ऋणी आहे. या लेखकांच्या बद्दल मात्र मला फार बोलता येणं शक्य नाही, कारण त्यांची निवड आणि त्यांच्या लेखांचे संपादन सर्वस्वी पाटणकर आणि रसाळ यांनी केलेले आहे. पण तरीही त्यांच्या कामाची मला चांगली जाणीव आहे. आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आणखीन काही व्यक्तींचा उल्लेख केला पाहिजे. त्यातले एक म्हणजे रमेश राठेवडेकर. त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी फार सहज उचलली आणि त्यामुळे मला आणि इतरांना या कार्यक्रमाच्या आखणीचा त्रास पडला नाही. त्याचबरोबर दुसरे नाव घ्यायचे ते वंदना बोकील कुलकर्णी यांचे, मागे उभे आहेत. त्या अनुभवी सूत्रसंचालक आहेत आणि म्हणून त्यांनी आजचे कार्यसंचालन स्वीकारले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश एलकुंचवार यांचा माझे वडील आणि मौज सत्यकथा यांच्याशी किती जवळचा संबंध होता हे त्यांनी आत्ताच सांगितले. माझ्या स्वतःची त्यांच्या लेखनाशी आठवण म्हणजे त्यांची एकांकिका होळी. ती रंगांनी केली तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. त्यानंतर 2 वर्षांनी मी जेव्हा IITच्या हॉस्टेलवर राहायला गेलो तेव्हा त्या होळीची थोडी झळक मला नक्कीच जाणवली आणि हा किती मोठा लेखक आहे हे लक्षात आले. अशा मान्यवर लेखकाने या पुस्तक प्रकाशन समारंभाला याला होकार दिला, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. या कार्यक्रमाचा शेवट हा शास्त्रीय संगीताने करावा असे माझ्या डोक्यात बरेच दिवस होते. 1 वर्षापूर्वी माझी सत्यशील देशपांडे यांच्याशी अचानक भेट झाली आणि त्यावेळेस त्यांनी आपण एक वेगळ्या प्रकारचा शब्द आणि संगीत यांच्यातील नाते दाखवणारा कार्यक्रम करतो असे मला सांगितले. तेव्हा तो आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात चपखल बसेल असे मला वाटले. त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम इथे आज सादर करायला होकार दिला, याबद्दल मला खूप आनंद आहे. आता वेळ जरा जास्त होत आहे, पण तरीही 3 महत्त्वाच्या व्यक्तींचा मला उल्लेख करायचा आहे.
त्यातली पहिली म्हणजे दिलीप माझगावकर. माझी त्यांची पहिली भेट झाली ती माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतरच्या एका स्मरण सभेत. त्यात त्यांनी केलेल्या भाषणाच्या आधारावर मी 4 वर्षापूर्वी त्यांची भेट घेतली आणि भीतच या पुस्तकाचा विषय काढला. मी त्यांना पुस्तकाची रूपरेषा जेव्हा सांगितली तेव्हा ती त्यांना लगेच समजली आणि क्षणार्धात त्यांनी ते पुस्तक प्रसिद्ध करायला होकार दिला. तेव्हापासून ते या पुस्तकाचे मार्गदर्शन करीत आलेले आहेत. हे पुस्तक म्हणजे जर एक जहाज मानले तर त्यातील सगळे लेख हे त्यातील मौल्यवान खजिने आहेत आणि रसाळ आणि पाटणकर या जहाजाचे कर्णधार आहेत. गेल्या 4 वर्षात हे जहाज बुडवून टाकतील अशा अनेक लाटा आल्या. कोविड पॅन्डेमिक ही त्यातली सर्वात मोठी लाट. पण माझगावकर या साऱ्या तुफानात दीपस्तंभासारखे खंबीर होते. आपल्या अनुभवाच्या आणि शहाणपणाच्या प्रकाशाने त्यांनी या पुस्तकाचे जहाज आज बंदरात आणलेले आहे. त्यांच्या सल्ल्यामुळेच अनेक छोटे मोठे प्रश्न सुटले आणि झालेले मतभेद न चिघळता सर्व कामे वेळेवर आणि उत्तम रीतीने पार पडली. या दीपस्तंभाला माझा प्रणाम. मी शेवटी अशा 2 लोकांसंबंधी बोलणार आहे की ज्यांचा या पुस्तकाशी एका अर्थाने काहीही संबंध नाही. आणि मी माझे हे पुस्तक श्रीपूंच्या कामासंबंधी आहे, श्रीपू ह्या व्यक्तीसंबंधी नाही, हे तत्व जरा बाजूला ठेवून एक व्यक्तिगत बोलणार आहे. या 2 व्यक्तींच्या शिवाय श्रीपू भागवत हे प्रकरण झालेच नसते. अनेक ठिकाणी अनेक लोकांनी श्रीपू आणि राम पटवर्धन ही राम लक्ष्मणाची जोडी होती असे म्हटलेले आहे. हे एका अर्थाने खरे आहे. पटवर्धन हे माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते आणि म्हणून त्यांनी सत्यकथेच्या कामाच्या बाबतीत माझ्या वडिलांचे नेतृत्व स्वीकारले आणि श्रीपूंच्या रामाचे ते लक्ष्मण झाले. पण माझ्या मते एक दुसरी राम लक्ष्मणाची जोडी ही अधिक महत्त्वाची होती. ही जोडी विपू आणि श्रीपू भागवत अशी होती आणि त्यात माझ्या वडिलांची भूमिका ही लक्ष्मणाची होती, रामाची नव्हती. विपू हे वडिलांचे मोठे बंधू होते आणि त्यांनी एका अतिशय बिकट कालखंडात भागवत कुटुंब कसे वाचवले आणि मौज प्रेस कसा उभा केला याचे सुंदर वर्णन या पुस्तकातील पहिल्या लेखात जयवंत दळवी यांनी केलेले आहे. विपूंनी हे काम अतिशय निस्वार्थीपणाने केले आणि मौज प्रेसला उत्तम दर्जा आणून दिला. त्याचवेळी त्यांनी आपल्या 22 वर्षाच्या भावावर श्रीपूवर सत्यकथा चालवण्याची जबाबदारी टाकली. पुढे तो भाऊ जेव्हा त्यांना म्हणाला की मला पुस्तकेही प्रसिद्ध करायची आहेत तेव्हा त्यांनी त्याला परवानगी दिली आणि याने मौज प्रकाशनाचा जन्म झाला. एवढेच नव्हे तर ती मौजची पुस्तके सुंदर छापून पुस्तक निर्मिती आणि प्रकाशनाचा एक त्यांनी मानदंडच निर्माण केला. या विपूंचे कर्तृत्व आणि आपल्या धाकट्या भावावरचे प्रेम याचे वर्णन दळवींनी त्यांच्या लेखात केले आहे. विपूंच्या शिवाय श्रीपू होणे शक्य नव्हते. मी ज्या शेवटच्या व्यक्तीचा आज उल्लेख करणार आहे ती म्हणजे माझी आई, मुळातली विमल भाटवडेकर. आई एका सुखवस्तू कुटुंबात वाढली. तिचे वडील ती लहान असतानाच वारले.
पण ते कर्तृत्ववान होते आणि मुंबईच्या शिवाजी पाट भागात त्यांनी बांधलेल्या दुमजली वाड्यात ती आणि तिचे मोठे बंधू गोपाळ राहत असत. त्यांच्या वाड्याच्या आजूबाजूची जागा एवढी प्रचंड होती, त्यांच्या मालकीची प्रचंड होती, की पुढे त्याच परिसरात शुश्रूषा हे मोठे हॉस्पिटल तिथे बांधले गेले. पण तिची आणि माझ्या वडिलांची जेव्हा रुईया कॉलेजमध्ये भेट झाली आणि ते एकमेकाच्या प्रेमात पडले, तेव्हा आईने आपल्या भावाचा विरोध असतानाही विवाहाला होकार दिला आणि लग्न करून ती गिरगावातील एका चाळीत राहायला गेली. तिने माझ्या वडिलांच्या करता आपला वाडा आणि नारळी पोफळीची बाग सोडली आणि 4 कुटुंबे कोंबलेल्या खोलीत ती राहायला गेली. तिने माझ्या वडिलांकरता काय काय सहन केले याचे काही वर्णन या पुस्तकातल्या दुसऱ्या लेखात श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलेले आहे. पण माझ्या आईला माझ्या वडिलांकरता खूप सोसावे लागले, म्हणूनच मी तिचा आज उल्लेख करत नाही आहे. ती संस्कृत ऑनर्स घेऊन BA झालेली होती. पुढे तिने संस्कृत आणि इंग्लिश हे विषय घेऊन बॅचलर ऑफ टीचिंग म्हणजे BT ही डिग्री मिळवली. पुढे ती MAd ही झाली आणि एका टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रिन्सिपल झाली. घरी वडिलांना संस्कृतची शंका आली की त्यांची पहिली हाक आईला असायची. त्या दोघांची मग त्यावर चर्चा व्हायची आणि ती सफल झाली नाही तरच इतर कोणाला विचारण्याचा प्रश्न यायचा. माझ्या वडिलांनी शास्त्रीय संगीतावर बरीच पुस्तके प्रसिद्ध केली. त्यात सत्यशील देशपांडे यांचे वडील यांची काही पुस्तके होती. परंतु माझ्या आईला माझ्या वडिलांच्या पेक्षा भारतीय शास्त्रीय संगीतात अधिक कळत होते याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही. तिचे साहित्य क्षेत्रातील वाचनही उत्तम होते आणि तिची पुस्तकांच्या बद्दलची मते आणि विशेषतः लेखकांच्या संबंधीची मते वडिलांच्या पेक्षा अधिक सरळ आणि स्पष्ट असायची. तिने तिच्या पिढीतील अनेक स्त्रियांच्या प्रमाणे घरात दुय्यम स्थान स्वीकारले होते, पण ती कुठल्याच बाबतीत वडिलांना दुय्यम नव्हती असे माझे मत आहे. माझ्या वडिलांचा धर्म हा मराठी वाङ्मय हा होता. त्यांनी आयुष्यभर साहित्य, कला आणि ज्ञानाच्या मार्गावर वाटचाल केली. त्याच पथावर माझ्या आईने वडिलांच्या मागे एक पाऊल राहून तोच प्रवास केला आणि तिच्या पाठबळामुळेच वडिलांचा साहित्य प्रवास न अडखळता पार पडला अशी माझी धारणा आहे. ती खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी होती, म्हणून तिची आज मी आठवण काढली. तुम्ही साहित्य रसिक या कार्यक्रमाला आज आलात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. नमस्कार. आपण अनेक कार्यक्रमांची आभार प्रदर्शनं ऐकत असतो, त्याच्यात किती प्रदर्शन असतं हेही आपण अनुभवलेलं आहे. इतकं हृद्य आभाराचं भाषण आपण प्रथमच ऐकलं असावं. यानंतर एक 10 मिनिटाचं मध्यंतर आहे. मध्यंतरामध्ये बाहेर आत्ता जो ग्रंथ प्रकाशित झाला वाङ्मयीन युगांतर आणि श्रीपू भागवत हा आज सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहे. मूळ किंमत 600 रुपये, आज 25% सूट आहे आणि तो 450 रुपयाला उपलब्ध आहे. तसंच उद्या 17 डिसेंबर रविवार दुपारी 3 ते 4 या वेळामध्ये अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये महेश एलकुंचवार वाचकांना भेटणार आहेत आणि त्यांच्या उपलब्ध असलेल्या पुस्तकांवर स्वाक्षरी देखील करणार आहेत. पुणेकरांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा. 10 मिनिटामध्ये पुन्हा येऊयात उत्तरार्धामध्ये पंडित सत्यशील देशपांडे यांचा कार्यक्रम ऐकायला.